झालं स्टार्ट. हॅलो एव्हरीवन. तर आज आपल्या कॉलेज टू क्लिनिकच्या जर्नीला 1 वर्ष कंप्लीट होत आहे. 14 मे रावसर डे आहे. वाटलंही नाही एक वर्ष आता गेलं. सध्याच्या कंडिशननुसार आपण रावसर डे आधीच्या प्रमाणे सेलिब्रेट करू शकत नाहीये, परंतु आपल्याकडे बऱ्याच पद्धती आहे ज्या प्रकारे आपण सेलिब्रेट करू शकतो. 100%. जसं की आतापर्यंत आपण कसं सेलिब्रेट करत आलेलो आहे रावसर डे थ्रू सेमिनार्स, पार्टीज, सेलिब्रेशन्स, खूप सारे केसेस, खूप सारे डिस्कशन, खूप सारी मज्जा, खूप सारे नवीन लोक, खूप सारे लोकांसोबत परिचय सेमिनार मधून. त्याच्यामधले काही खूप बबली राहत होते, काही खूप टिमिड राहत होते. अशा खूप साऱ्या पर्सनॅलिटी तिथे भेटत होत्या. तर अशाच काही पर्सनॅलिटी आज आपण बघणार आहे. नक्कीच होते ना असं बऱ्याच वेळा पार्टीमध्ये किंवा एखाद्या ट्रिपमध्ये असे काही लोक असतात ना, 1-2 मोजके लोक असतात की त्यांच्यामुळे पूर्ण ते ट्रिपमध्ये जान आल्यासारखं होऊन जाते. सर्व त्यांनाही पाहतात, ते स्वतःही एन्जॉय करतात, दुसरे त्यांच्याकडे पाहून इतके एन्जॉय करतात की वाव किती छान. किती छान. हे लोक पाहिजे असतात, ते जीव असतात त्या पार्टीचा. हे लोक पाहिजे असतात ते ट्रिपमध्ये, त्या सेमिनारमध्ये, त्या पार्टीमध्ये. अंताक्षरी सुरू करणार कोणीतरी पाहिजे असतं, कोणाची तरी खोडी करणार, कोणीतरी बॅग गायब करणार कोणीतरी पाहिजे असतं, जेव्हा केव्हाही कुठली ट्रिप किंवा कुठली पार्टी असते तेव्हा. तर असेच लोक आपल्या क्लिनिक मध्ये सुद्धा आपल्याला भेटतात, येतात. त्याच्यापैकी अशा कोणत्या रेमेडीज आहेत ज्या ज्या ट्रिप मध्ये पाहिजे असतात, हव्याशा वाटतात? हव्याशा सगळ्यांना हव्याशा वाटतात पुन्हा, आणि जे की सगळ्या ग्रुप्स मध्ये असतात, सगळ्यांना सगळ्याच ग्रुप मध्ये ते बेस्टीज असतात, सगळ्यांना घेऊन चालतात, सगळ्यांना घेऊन, सर्वांचे बेस्ट फ्रेंड्स असतात. ती व्यक्ती सर्वांची बेस्ट फ्रेंड असते. बिलकुल. आणि त्या व्यक्तीला यारो का यार सगळ्यांच्या जवळ असते, सगळ्यांवरच प्रेम करते, आणि हे सगळ्यांवरच प्रेम करते हे खूप सारे सिच्युएशन मध्ये पण पॅथॉलॉजिकल पण दिसून येतं आपल्याला मग त्या पर्सन मध्ये ते. तर कोण आहे अशी व्यक्ती? अशा रेमेडीज आहेत आपल्याकडे. लॅकेसिस आहे, फॉस्फरस आहे. यापैकी एक रेमेडी आज आपण पाहणार आहे, जी आहे फॉस्फरस. फॉस्फरसला डिफ्युजर म्हटल्या जाते, डिफ्युजर ऑफ मेट्रामेडिका. काय त्याचा मीनिंग काय होतो डिफ्युजरचा? जो डिफ्यूज होऊन जातो सिच्युएशन मध्ये. डिफ्यूज होणे म्हणजे काय ना, मिक्स होऊन जाणे, पूर्णपणे मिक्स होऊन जाणे. वेगळेपणा असूनही तो जाणवत नाही त्या व्यक्तीचा. ती व्यक्ती स्वतःचा इसेन्स नाही सोडणार त्याच्यामध्ये. बोल त्या गोष्टीमध्ये गेला, त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे तो मिक्स होऊन जाणार. जसं की एखादा कप ऑफ वॉटर असते, त्याच्यामध्ये आपण 2 ड्रॉप्स ऑफ समजा इंक टाकली, इंक त्याच्यामध्ये अशा प्रकारे मिक्स होऊन जाते की इंक कशी वेगळी करायची आणि पाणी कसं वेगळं करायचं हे समजतच नाही. अशा प्रकारे हा व्यक्ती जिथं पण जाणार त्या लोकांमध्ये, त्या व्यक्तीमध्ये इतक्या चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाणार, असं वाटणार नाही त्याला पाहून की हा नवीन आहे किंवा ओळख नाही झालेली. असं वाटेल आपण खूप दिवसापासून या व्यक्तीला ओळखतो, हा आपल्या खूप जवळचा आहे, किंवा दुसऱ्यांना पाहतानाही असं वाटणार की बापरे हायचा कोणीतरी खास आहे, वाटते की यांचा जवळचा आहे. बस मध्ये बघा, आपण जेव्हा बस मधून जर्नी करत असतो, कोणीतरी आपल्या शेजारी बसतो, बरेचशा पर्सनॅलिटीज कानात हेडफोन टाकले की आपले गाणी एन्जॉय करतात, असं बाहेरचं सिनेरी बघत पूर्ण जर्नी एन्जॉय करतील. पण काही जण असे असतात की जे स्वतःहूनच कन्व्हर्सेशन स्टार्ट करतील, आणि ते कन्व्हर्सेशन ते इतके रंगवतील की जेव्हा ती व्यक्ती ती बस मधून उतरेल तेव्हा शेजारच्याला वाटेल की अरे माझं कोणीतरी आणखी थोडा टाइम एन्जॉय झाला, अरे थोडा वेळ आणखी बसायचं असतं. टाइम खूपच लवकर गेला, कळलं नाही 4 तासाचा प्रवास कधी संपला. तर असे त्या सिच्युएशन मध्ये डिफ्यूज होऊन जातात, ते जिथे गेले डिफ्यूज होऊन जातात, प्लस मॅग्नेटाइज करतात. मॅग्नेटिझमच झालं नाही एका प्रकारचं. 100%. जसं मॅग्नेट आणि आयन असते, तर मॅग्नेट काय करते, आयनला त्याच्याकडे अट्रॅक्ट करते.
आणि फॉस्फरस इज ऑलवेज वॉन्ट्स टू बी मॅग्नेटाइज्ड. तो Wants to समोरचा be मॅग्नेटाइज magnetized. करतो आणि स्वतःही मॅग्नेटाइज होतो. त्याची होतो. अपेक्षा असते की समोरच्यानी म्हणजे मला तसं अप्रोच करावं, पण तो वाट नाही बघत बसत समोरच्याची की समोरच्यानी अप्रोच करावं. तो समोरच्याला समजून घेतो. तो तेवढा सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मॅग्नेटाइज करायचं असलं तर आपल्यामध्ये तशा क्वालिटी पाहिजे ना. समोरचा व्यक्ती कसा आहे हे समजून घेण्याची क्वालिटी जर आपल्यामध्ये असली, तेवढी सेन्सिटिव्हिटी जर आपल्यामध्ये असली, समोरचा व्यक्ती सिरियस आहे, हसी मजाक करणार आहे, मित्र आहे, कसं आहे हे जेव्हा आपण समजून घेणार, त्याच्यासाठी सेन्सिटिव्हिटी लागणार. ती सेन्सिटिव्हिटी जर आपल्यामध्ये असली, आपण जर ते चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि त्या व्यक्तीशी तशा प्रकारे कॉन्टॅक्ट केला, आपोआपच एक बॉन्डिंग तयार होऊन जाते ना त्याच्यामध्ये. आणि ही क्वालिटी फॉस्फरस मध्ये असते. त्याच्यामुळे त्याला खूप इझी जाते लोकांसोबत कॉन्टॅक्ट बनवणे किंवा एक बॉन्डिंग तयार करणे. कम्युनिकेटिव्ह आहे तो, सेन्सिटिव्ह आहे, कम्युनिकेटिव्ह आहे. अफेक्शनेट आहे, म्हणजे प्रेमळ. सगळ्यांना त्याच्या अफेक्शनेट रिटर्न्स द अफेक्शन. जशाच तसंही वागतो तो. भारी आहे फॉस्फरस. आपण त्याचे आता एक एक शेड बघू. एक शेड बघू. कॉमनली आपण आधी क्लिनिक मध्ये कसं असते ते बघायचं का? एक कॉमन शेड. हा, त्याचा कॉमन शेड तो इझीच आहे सगळ्यांना ऐकायला समजायला. कॉमनली समजा असं दिसून येऊ शकते की फॉस्फरस समजा तुमच्या क्लिनिक मध्ये आला, येता बरोबर तो ग्रीट करणार किंवा अशा प्रकारे तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करणार, समोर येऊन बसणार, चेअर समोर घेणार, जवळ येऊन बसणार, जवळ येऊन त्याची कंप्लेंट दाखवणार. ते लहान मुलं असो, मोठे असो, कोणी असो, जवळ येऊन कंप्लेंट दाखवणार, जवळ येऊन सांगणार, एकदम प्रेमळपणे बोलणार. तर त्यामुळे काय होणार, डॉक्टरला म्हणजे जरी एक बॉन्डिंग असल्यासारखं तिथं फील येणार. म्हणजे जेव्हा फॉस्फरस एंटर करेल केबिन मध्ये तेव्हाच त्याची एक प्लेझंट स्मेल असणार की डॉक्टरला वाटेल की अरे याला ओळखतो का आपण आधी कधी भेटलोय. ही फिलिंग डॉक्टर आणि त्याच्या त्या सहवासामध्ये आपल्याला पण ते पॉझिटिव्ह एनर्जी फील होणार. हा, असे किती पेशंट येतात ना क्लिनिक मध्ये की पण प्रत्येक जण त्याची एक वेव्हलेंथ घेऊन आपल्या क्लिनिक मध्ये येतो. एखादा पेशंट आला की एकदमच सॅड वाटते, एखादा आला की आपणही घेऊन जातो, एखादा फॉस्फरस सारखा आला की तोही लाईट राहतो, आपल्यालाही लाईट ठेवतो. ते पूर्ण कन्व्हर्सेशन एक फनी हॅपनिंग असं कन्व्हर्सेशन. लाफिंग ओव्हर सिरियस मॅटर हे एक रुब्रिकच आहे फॉस्फरसचं खूप मोठं. तो मोठी गोष्ट सहजतेने आणि एवढं हसत हसत आपल्याला सांगेल की आपणही त्याच्या सोबत त्याच्या फ्लो मध्ये वाहत जाऊ त्या वेळेला. रिटर्न्स अफेक्शन मध्ये पण फॉस्फरस आहे. म्हणजे आपल्याला आधी वाटणार की किती चांगला व्यक्ती आहे हा. जर आपण फॉस्फरसचं फिजिकल बघितलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की टॉल, हँडसम, चार्मिंग. असं कितना अच्छा है, कितना मिलनसार आहे, असं आपल्याला फील येणार त्याच्यामधनं. एक जर एंट्री करते, दुसरा शेडही असू शकतो पण हा एक कॉमन शेड झाला. किंवा हँडशेक करणार, कुठं गेला लगेच हँडशेक करणार, त्याच्यामधून काय लगेच एक कॉन्टॅक्ट होते. त्याचा मेन कन्सर्न काय असतो त्याच्यामागचा, कॉन्टॅक्ट बनवायचा असतो त्याच्यासोबत, एक बॉन्डिंग तयार करायची असते. त्याचा त्याला नंतर फायदा होणारच आहे. स्वीट बिझनेस, त्याचा बिझनेस नंतर पाहू आपण. हा, स्वीट बिझनेस काय करतो तर. आणखी हायपोक्रेसी मध्ये पण फॉस्फरस आहे. लाफिंग ओव्हर सिरियस मॅटर कसं असते, एखादी मोठी गोष्ट आहे म्हणजे तुमचा समजा आजारही असू शकतो, तो एक सिरियस डिसीज आहे, सिरियस इलनेस आहे, तो इतक्या लाईटली सांगून जातो, म्हणजे हसत सांगून जातो. आपण विचार करणार की एवढी मोठी गोष्ट आहे, एवढा हसत कसा सांगू शकतो. एखादं एक्झाम्पल द्या ना डॉक्टर. म्हणजे तो जे सांगत आहे ते एक गोष्ट आणि ही दुसऱ्या गोष्टीसोबत मॅच होत नाही. म्हणजे आता एक एक्झाम्पल, एक केस होती माझ्याकडं, आर्थरायटिसची केस होती, रुमॅटॉइड आर्थरायटिसची. तर त्या लेडीजचे मुलं माझे पेशंट होते, तिचा हसबंड पण माझा पेशंट होता आणि ती प्रत्येकासोबत येत होती, मुलांसोबत येत होती, हसबंड सोबत येत होती. 2-3 महिने होऊन गेले.
मुलं ठीक झाले, हसबंड ठीक झाले. तिने आधी हे सर्व पाहून घेतलं. मुलं इथं ठीक होत आहेत, हसबंड ठीक होत आहेत. तिचा स्वतःचा प्रॉब्लेम ती कधीच बोलली नाही की रुमॅटॉइड आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे, बसता येत नाही असं. 2-3 महिन्याच्या नंतर ती एक दिवस आली, तिच्या फाईल वगैरे घेऊन आली तिच्यासोबत, ज्या काही आतापर्यंतच्या फाईल होत्या. आणि मग सांगायला लागली की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, इतका पेन होते की मी खाली सुद्धा बसू शकत नाही. डॉक्टर म्हणत आहे की पाणी झालं असणार मे बी, आणि ही ते सर्व हसून हसून सांगत आहे. मग ऍज युजल आपण विचारतो आतापर्यंतचं तुम्ही काय काय ट्रीटमेंट करत आलेले आहे. तर तिचं काय उत्तर होतं की मी आधी होमिओपॅथी केलं होतं. होमिओपॅथीने होते मला माहितच आहे ना, होमिओपॅथीने होतेच हे मला माहित आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही का नाही होमिओपॅथी घेतली? त्याच्यानंतर मी काय केलं, ऍलोपॅथीची ट्रीटमेंट केली. ऍलोपॅथीची पूर्ण ट्रीटमेंट केली. माहित आहे. ऍलोपॅथीची पूर्ण ट्रीटमेंट केली. 2-4 महिने झाले, फरक पडत आहे. परत तीच कंप्लेंट होत आहे. तर मी म्हटलं आता की आता तुमच्याकडेच दाखवायचं, कारण मला माहित आहे तुमच्याकडे आल्यावर हे ठीक होणारच आहे. माझे मुलं पण ठीक झाले आहे, हसबंडही ठीक झालेले आहे. हे तर ठीक होणारच आहे ना, मला माहितच आहे ना डॉक्टर की हे ठीक होणार आहे. इथं एक क्वेश्चन येतो, जर माहित आहे ठीक होणार आहे, होमिओपॅथीने ठीक होते, एवढ्या दिवस तू काय करत होती? तू 3-4 महिन्यापासून कंटिन्यू प्रत्येकाच्या फॉलोअप मध्ये तू सोबत येत आहे, पण ती बाई एकदा सुद्धा तिची कंप्लेंट बद्दल बोललेली नाहीये, कारण तिची ट्रीटमेंट ऑलरेडी दुसरीकडे सुरू होती. पण ही जी हायपोक्रेसी आहे, टू फेस पर्सनॅलिटी जे म्हणतो आपण, की एका बाजूने तू म्हणत आहे माहित आहे होते, दुसऱ्या बाजूने तू तुझ्या फाईल जी गड्डी आहे ती फाईलही घेऊन आलेली आहे, तू आतापर्यंत कुठे ट्रीटमेंट केलेली आहे ती. ही झाली फॉस्फरसची हायपोक्रेसी. हायपोक्रेसी हे स्वतःहून पेशंट सांगत नाही की आय एम अ हायपोक्रिट. हे तुम्हाला त्याच्या बोलण्यामधून, त्याच्या वागण्यामधून काढून घ्यावं लागणार आहे. आपल्याला आणखी बिटवीन द लाईन अँड बिहाइंड द स्क्रीन ओळखायचंय. पेशंट कधी ओळखायचं आहे की मी एम्बॅरेस झालोय. पेशंट कधीच नाही सांगणार की मी तो रुब्रिकच्या भाषेमध्ये नाही बोलणार. बोलणार की मी सिक्रेटिव्ह आहे, मी रिझर्वड आहे, ते सांगणार आहे हे. किंवा तो खोटं बोलतोय तेही तो नाही सांगणार आहे. आता असे रुब्रिक्स आहे की नेकेड वॉन्ट्स टू बी. पेशंट स्वतःहून नाही आपल्याला सांगणार आहे ना. हे आपल्याला ओळखायचंय प्रत्येक वेळी की ही गोष्ट सांगतोय की ऍक्च्युली ही कॉमनली पब्लिकली बोलण्यासारखी, ऍडमिट करण्यासारखी नाही. पण तरी तो आपल्या जवळ ते सगळं म्हणजे त्याचं जे होतंय ते रिकामा करतोय. म्हणजे हिडन गोष्टी आहे, सिक्रेट ठेवण्यासारख्या गोष्टी, आपल्याला कधीही पेशंटचे हे जे काही त्याचे एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यावर ना आपल्याला ते जज करायचंय, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. प्लस फॉस्फरस हा जो आहे हा खूप इंटेलिजंट आहे, इंटेलिजंट आहे, प्लस अलर्ट आहे. तो जरी लाईट असला, लाईट मध्ये जरी तो असला तरी तो प्रत्येक गोष्टीबाबत अलर्ट आहे. आणि अलर्ट असूनही स्टार्टेड इझिली मध्ये पण फॉस्फरस आहे. हो, भित्राई एवढाच आहे समजा. ठीक. फॉस्फरस अलर्ट ॲट एव्हरी मोमेंट ऑफ डॉक्टर. फॉस्फरस चाइल्ड जेव्हा फॉस्फरसचे डोळे तुमच्यावर टिकलेले असतात. पूर्ण काय डॉक्टर काय करत आहे प्रत्येक त्याची मुवमेंट तो लक्ष देऊन बघतो. फॉस्फरस चाइल्ड जेव्हा येतात आपल्याकडे फॉस्फरसचे, तर हे माझ्या क्लिनिक मधलं माझा एक्सपिरियन्स आहे की जेवढे फॉस्फरस चाइल्ड आलेले माझ्याकडे, तर त्यांच्या नंतर सांगतात की डॉक्टर घरी गेल्यानंतर एक्झॅक्टली तुम्ही जसे वागता तसा हा खेळतो. मेडिसिन एव्हरी मोमेंट तुम्ही कसं औषध घ्यायला सांगता, तुम्ही बाकीचे जे काही डाएट रेजिमेंट सांगता, तुम्ही कसं औषध तयार करता, कसं लिहिता, कसं चेक करता, एक्झॅक्टली तो तुम्हाला घरी जाऊन मिमिक करेल. एवढा तो ऑब्झर्वेशन, त्याची जी ग्रास्पिंग पॉवर असते, त्याचं जे इंटेलिजन्स असतो तो खूप छान प्रकारे फॉस्फरस कॅरी करतो आधीपासून. अलर्ट ॲट एव्हरी मोमेंट ऑफ डॉक्टर असं रुब्रिक आहे आपल्याकडे. अलर्ट मोमेंट ऑफ एव्हरी डॉक्टर ऑफ. 3च रेमेडी, त्याच्यामध्ये 3 मेडिसिन आहे, त्यामध्ये फॉस्फरस आहे. हो. असा का बिहेव करतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ना. हा आपल्याला प्रत्येक वेळी पडायला हवा की असं का करतोय पेशंट.
है ना. हम्म. त्याला जाणून घ्यायचंय सगळं की आता काय करणार आहेत हे डॉक्टर. हा. रिझन पॉवर इन्क्रीज मध्येही आहे तो तेवढा इंटेलिजंट आहे. प्रत्येक गोष्टीचं लॉजिक तो लावून येतो. प्रत्येक गोष्टीचे आन्सर त्याच्या स्वतःच्या प्रश्नांचे उत्तर त्याच्याकडे असतात तयार. क्लॅरिटी ऑफ माइंड आहे फॉस्फरस कडे. क्लॅरिटी ऑफ माइंड आहे. ऍक्च्युली क्लॅरिटी ऑफ माइंड तर आहे, म्हणजे तो प्रत्येक गोष्ट समजू शकतो. तो त्याचा बिझनेस असो, तो त्याचे रिलेशन्स असो, त्याचे संबंध असो, काहीही असो, तो क्लिअरली ते समजून घेऊ शकतो. पण एक कंडिशन जी असते, क्लॅरिटी ऑफ माइंड चिल ड्युरिंग अँड पर्स्पिरेशन ड्युरिंग. म्हणजे अशीच एखादी विपरीत परिस्थिती असते ज्यामध्ये एक सामान्य माणूस तेवढा क्लिअरली विचार करू शकत नाही. त्या कंडिशन मध्ये सुद्धा फॉस्फरस स्टेबल राहून क्लिअरली विचार करू शकतो. एवढी क्लॅरिटी ऑफ माइंड, एवढं इंटेलिजन्स फॉस्फरस मध्ये असते. आणि हा एवढी अलर्ट मुवमेंट ऑफ एव्हरी मध्ये तो नाही का, समजा तुम्ही एक बॉटल काढली, डायल्युशन काढत आहे, तो प्रत्येक गोष्ट एकदम प्रॉपरली ऑब्झर्व करणार. आता डॉक्टर काय करत आहे, आता बॉटल घेतलेली आहे, समजा हात इकडे गेला ना, तो हाताकडे पाहणार, काय करताय, इकडे हात आणला तिकडे बघणार. लहान मुलं असले ना, लहान मुलं बघतातच तसं. प्लस आणखी एक रुब्रिक आहे, वेल्थ मध्येही फॉस्फरस आहे. हो, फॉस्फरसची वेल्थ हे त्याचे रिलेशनशिप्स आहेत, त्याचे कॉन्टॅक्ट ही फॉस्फरसची खूप मोठी वेल्थ आहे. डेल्युजन वेल्थ ऑफ. ऍक्च्युली तो इतका प्रत्येकामध्ये डिफ्यूज होतो आणि सेन्सिटिव्हिटीमुळे तो जास्त लोकांसोबत जोडला जातो. तो स्वतःला जोडून घेतो तेवढ्या लोकांसोबत, आणि ते जे त्याचे कॉन्टॅक्ट असतात तीच त्याची वेल्थ असते. आणि याच्यामध्ये आहे, आता आपण जसं समोर समोर जाऊ तसं ते कळेल की जेवढा क्लॅरिटी ऑफ माइंड वाला फॉस्फरस आपण बघतो, तेवढाच ह्या सगळ्या त्याच्या वेल्थ मधून ते सगळे रिलेशनशिप मध्ये गुंतताना मग ते मेंटेन करताना जेव्हा तो आणि मग जेव्हा त्याला ते मेंटेन करता येत नाही, तर तो हा क्लिअरिटी ऑफ माइंड वाला, लॉजिकल वाला, सीज्ड, कन्फ्युज नाही आपल्याला दिसतो. माइंड होऊन जातो त्याचा. फॉगी माइंड मध्ये आपल्याला फॉस्फरस दिसतो की त्याला काही सुचत नाही, आता काय करायचंय मी काय करायचं. कारण कॉन्टॅक्ट एवढे बनवून ठेवलेले असतात की प्रत्येक कॉन्टॅक्ट मेंटेन करणं शक्य होत नाही. सगळ्यांनाच तो जवळचा कॉन्टॅक्ट सारख्या प्रकारे मेंटेन करू शकत नाही. तेव्हा मग तो ऍक्च्युली कॉन्टॅक्ट इतका जास्त चांगला बनवून देतो तो, की समजा आपल्या आपल्याला काय वाटणार, हा फक्त माझा आहे. आणि जसा तो आपल्या जवळून उठून पाठ फिरवली तो दुसऱ्यांचा असतो, पण आपल्याला तरी काय वाटतं, हा फक्त माझा आहे. फॉस्फरसच्या प्रत्येक फ्रेंडला वाटेल की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. तो पण तो प्रत्येकाचा बेस्ट फ्रेंड असतो. हो. ठीक आहे. आपल्याकडे क्युरियस अँड ट्रेनिंग ऑफ द फिजिशियन वॉन्ट्स टू नो द. याच्यामध्ये दोनच मेडिसिन आहे, फॉस्फरस आणि सल्फर. याला का जाणून ट्रेनिंग, फिजिशियनचं ट्रेनिंग यासाठी जाणून घ्यायचंय की मी कोणत्या चुकीच्या जागेवर तर नाही आलो ना. फिअर बिट्रेड ऑफ बीइंग मध्ये आहे का, व्यवस्थित ट्रीटमेंट होणार आहे का नाही, चेक कर बरं. नाही, फिअर बिट्रेड मध्ये नाही, लायको आहे तिकडे, नसेल. हायोस आहे तिकडे. क्युरियस असं आपल्याला नेहमी चेक करायचंय. ट्रेनिंग ऑफ द फिजिशियन वॉन्ट्स टू नो द. त्याच्या मागचं त्याचा फील काय असणार, या रुब्रिक मध्ये असण्यामागचा त्याचा कन्सर्न काय असणार फॉस्फरसचा, माझी व्यवस्थित ट्रीटमेंट होत आहे की नाही होत आहे. मी ज्या व्यक्तीकडे आहे तो तेवढा योग्य आहे की नाही माझी ट्रीटमेंट करण्या इतपत. आणि तो अशा प्रकारे तुम्हाला सर्व विचारणार की त्याचं वाईट वाटणार नाही. गोड बोलून अफेक्शनेटली तो सर्व विचारणार. प्लॅटिना सारखा येऊन धाडधाड बंदूक नाही झाडणार तुमच्यावर की होईल ना तुमच्याकडून, आहे ना तुमच्याकडे या मेडिसिनचा, याच्यासाठी मेडिसिन आजारासाठी. प्लॅटिना जेव्हा बोलणार तेव्हा आपला इगो हर्ट होणार. फॉस्फरस काय बोलताय हा,
हा फॉस्फरस बोलेल फॉस्फरस सोबत बोलताना आपलेपणा वाटणार, की अरे अपना ही बंदा है आपला आहे हा हुआ. कोणीतरी. हा, हा, हा. एक लाईट वातावरण राहणार. फ्लॅट जेव्हा क्लिनिक मध्ये येणार इतकं स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट होणार आणि तो जे काही शब्द बोलणार ते डायरेक्ट इगोवर जाऊन हर्ट होणार आहे. पोचणार त्याचा प्रत्येक शब्द. तोच आहे. फॉस्फरस इतक्या वॉर्मथ असते फॉस्फरस मध्ये. वार्मथ असतं. इतकं वॉर्मली आपल्याशी कनेक्ट होईल, इतकं वॉर्मली आपल्याला हँडशेक करेल की आपण त्याला, तो जितकं त्याच्या मनातलं मोकळं होतोय आपणही त्याला तितकं देण्यासाठी मागे पुढे प्रतिसाद देऊ आपण त्याच्या बघणार नाही. आणि तो कॉन्टॅक्टच तशा प्रकारे बनवून ठेवतो की कोणी त्याला नाही म्हणू शकत नाही. म्हणजे इतके चांगले रिलेशन त्यांनी मेंटेन केलेले असतात. त्याच्या मागचे त्याचे बिझनेस काय असतो तो आपण नंतर बघू. हे कशा प्रकारे विचारणार तो ट्रेनिंग ऑफ द फिजिशियन. स्वीटली विचारेल की डॉक्टर कुठे झालंय तुमचं, अच्छा ह्या कॉलेजला झालंय, मग तिथेही तो त्याचे कॉन्टॅक्ट शोधण्याचा प्रयत्न करेल की हा आमचा माझा मित्र राहतो तिथंच आहे का तुमचं कॉलेज, अच्छा अच्छा अच्छा, मग ही डिग्री कुठून केली तुम्ही, मग काय असते नेमकं त्याच्यामध्ये, मला माहित नाहीये ना त्याच्यामध्ये काय. एक तर तो क्युरियस असतो, त्याला जाणून घ्यायचंही असतं, पण त्याच्या मागे त्याचा कन्सर्नही असतो की ही व्यक्ती योग्य तर आहे ना, मला इथून काही म्हणजे माझी ट्रीटमेंट व्यवस्थित इथे होऊ शकेल इतकं मी स्वतःला इन्व्हेस्ट करू शकतो ना, हे पण तिथे फिलिंग राहील. आणखी एक राहिलं अफेक्शन रिटर्न्स अफेक्शन. अफेक्शनेट रिटर्न्स अफेक्शन. अफेक्शनेट तर आहे. अफेक्शनेट म्हणजे प्रेम करणारा, जिव्हाळा लावणारा, प्रेमळ व्यक्ती. खूप छान छान रुब्रिक्स आहेत, घेऊ आपण. रिटर्न्स अफेक्शन म्हणजे काय असते, रिटर्न केव्हा करतो आपण एखादी वस्तू, जेव्हा ती घेतलेली असते. रिटर्न करण्यासाठी आधी घ्यावं लागणार ना. आणि हा रिटर्न तेव्हाच करतो जेव्हा याला कुठून तरी ते भेटते. जे अफेक्शन जेव्हा भेटणार तेव्हा तो रिटर्न करणार. लेनदेन आहे इथे. ही इज ऍक्च्युअली फुल ऑफ अफेक्शन, फुल ऑफ सेल्फ लव्ह. ही इज फुल ऑफ वॉर्मथ. तो एवढा कंटेंट आहे त्यामध्ये, त्यामुळे तो देऊ पण शकतोय, तो त्यामुळे मग तो घेतोही येते बाकीच्या त्याच्या एन्व्हायरमेंट गोष्टी. आणि मग ते अफेक्शन तुम्ही कशा प्रकारे देणार त्या प्रकारे ते रिटर्न भेटणार. आहे, बरोबर आहे. तुम्ही जर प्रेम देणार तर प्रेम भेटणार, तुम्ही जर द्वेष देणार तर द्वेष भेटणार. जशाच तसे अशा प्रकारचा एक रूल, असा एक वागण्याची पद्धत फॉस्फरस मध्ये असते. रूल नाही म्हणू शकत आपण, पण एक वागण्याची पद्धत आहे ही त्याची. तुम्ही जर त्याच्यासोबत प्रेमाने वागत असणार तेवढंच प्रेम तो तुमच्यावर रिटर्न देणार. तुम्ही जर त्याच्या काड्या केल्या तर तोही काड्या केल्याशिवाय राहणार नाही. बिलकुल बिलकुल. ल्युमिनियस म्हटलेलं आहे फॉस्फरसला, माचिस की काडी का अगला हिस्सा. ल्युमिनियस अगला हिस्सा. अंधेरे में भी चमकता है. जो चमकू शकतो तो आगही लावू शकतो. आगही लावू शकतो. असा असतो फॉस्फरस. ब्रदरहुड सेंसेशन ऑफ. जे की आपण सारी दुनिया अपने भाई है. सब भाईचारे में सेन्सेशन ऑफ आहे, सेन्सेशन ऑफ आहे, रिअल मध्ये नाही आहे, सेन्सेशन ऑफ आहे. असं वाटते. तोच तर इश्यू आहे ना, डॉक्टरला असं वाटेल, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना असं वाटेल, पण लोकांना असं वाटतील. त्याचा जो त्याच्या मागचा हेतू आहे तो तर बिझनेस आहे ना, तो तर त्याचा स्वीट बिझनेस आहे ना. तो डॉक्टर स्वीट बिझनेस आहे जो लवकर कोणाच्या लक्षात येत नाही. डॉक्टरशी एवढं गोड का बोलायचंय, का ओळखी काढायचंय, थोडस कन्सेशन मिळेल, डॉक्टर थोडस अजून चांगल्या प्रकारे आपल्याला लक्ष देऊन ट्रीट करतील. किंवा जर खूप जास्त गर्दी असली डॉक्टरकडे आपला नंबर आधी लागणार. रिसेप्शनिस्ट सोबत तसे कॉन्टॅक्ट बनवून ठेवायचे की गेल्यानंतर रिसेप्शनिस्ट नाही म्हणूच शकणार नाही. तो जर डायरेक्टली आतमध्ये येत आहे
त्याच्यात बाहेर किती पण 10 पेशंट बसलेले असले तरी तुम्ही त्याच्यासोबत नाही, तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही किंवा असं म्हणू शकत नाही की प्लीज तू थोडा वेळ बाहेर थांब, कारण त्यांनी कॉन्टॅक्ट अशा प्रकारे बनवलेले असतात. समोरचा माणूस विचार करेल की अरे मी याला म्हणजे असं म्हणू कसं, याला नाही म्हणू कसं, याला थांब असं म्हणू. म्हणजे ह्या तर डिझर्व करतो ना बिचारा लवकर येणं, याला लवकर मिळणं हे डिझर्व करतो. असं आहे. क्लिंगिंग पर्सन टू फर्निचर मध्ये पण फॉस्फरस आहे. फॉस्फरस माहित असतं की कुठं फर्निचर काय आहे. फर्निचर फर्म आहे ना, एक फॉर्म प्लेस आहे. एका जागी. फॉस्फरस एवढा इंटेलिजंट आहे, एवढं त्याची क्लॅरिटी आहे की त्याला माहित आहे की कुठे जाऊन क्लीन करायचंय, कोणाला बाटलीत घालायचंय, हे फॉस्फरसला फक्त माहित असतं की कुठे बांधायचं आणि कशा प्रकारे घालायचंय तेही माहित असतं. ते माहिती असतं त्याला. म्हणजे जशी काय बोललो ना आपण, डिफ्युजेबल आहे. जसं वातावरण होईल तसं त्यामध्ये adapt करून तो सर्व्हाइव्ह करतो तिथं. करतो. हा जी सेन्सिटिव्ह टू एक्सटर्नल इम्प्रेशन मध्ये फॉस्फरस आहे. जे वातावरणामध्ये जे एक्सप्रेशन्स आहेत, वातावरणामध्ये ज्या वेव्ह सध्याच्या सुरू आहेत त्या कंडिशन नुसार तो स्वतःला अडॅप्ट करतो आणि त्याच्यामुळे तो सर्व लोकांमध्ये मिसळणे त्याला खूप इझी होऊन जाते. घेऊन जातो. आता हे जेव्हा पॅथॉलॉजिकल लेवलला जातं तर तो अफेक्ट पण होतो. एक्सटर्नल अफेक्ट पण होतो. त्याच्यामुळे त्याचे एक्सप्रेशन पण चेंज होणार. तसं तो सेन्सिटिव्ह पण राहणार. फॉस्फरस क्लिअर वाईंट मध्ये पण आहे, क्लिअर वाईन्स मध्ये पण आहे. तो एवढा असतो की त्याला इव्हन जाणवतात जे वाईब्स असतात, ज्या वेव्हलेंथ्स असतात त्याच्या रिलेशनशिप्स मधल्या, त्याचा जो IPR आहे त्याच्यामधल्या त्याला जाणवतात सुद्धा. एवढा पण सेन्सिटिव्हिटी फॉस्फरस मध्ये आहे. आणखी प्लस रिअश्युअर्ड इझिली. एन्झायटी डार्किंग मध्ये फॉस्फरस आपल्याला क्लिनिक मध्ये दिसू शकतो. रिअश्युअर्ड इझिली मध्ये फॉस्फरस क्लिनिक मध्ये दिसू शकतो. एन्झायटी फॉलोड बाय इंडिफरन्स मध्ये पण दिसू शकतो. हे थोडंसं एक्सप्लेन करा. एन्झायटी डार्किंग म्हणजे काय असते, आता ज्या प्रकारे आपण आतापर्यंत फॉस्फरस पाहिला, फॉस्फरस खूप इंटेलिजंट आहे. त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे, कारण त्याच्याकडे तेवढे कॉन्टॅक्ट आहेत, ती त्याची वेल्थ आहे. कुठेही काही प्रॉब्लेम आला त्याच्याकडे तेवढे कॉन्टॅक्ट आहेत, तो प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन काढू शकतो. पण जेव्हा केव्हा एखाद्या वेळेस अशी कंडिशन होते की तो स्वतःची हेल्प करू शकत नाही, तो अंधारामध्ये जातो, त्याच्याबद्दल त्याची एन्झायटी असते की डॉक्टर असा त्रास होत आहे आणि या त्रासासाठी हे केलं ते केलं सर्व सांगणार तो, की प्रत्येक गोष्ट ट्राय केली तरी हा ठीक का बरं नाही होत आहे, ते मला समजत नाहीये. ते मला समजत नाहीये. तो स्वतःसोबत तेवढं बोलत आहे की ते मला समजत नाही, कारण मी तेवढा एबल आहे ना प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी. ही इज नॉट आस्किंग टू यू, ही इज आस्किंग टू हिमसेल्फ. मला ते समजत नाही आहे की असं कसं होऊ शकतं की मला समजत नाहीये. एन्झायटी डार्किंग मध्ये फॉस्फरस जातो. तो तेवढा ट्राय करतो. तो तुम्हाला म्हणजे जर डॉक्टर समोर बसले असेल तर असं वाटणार की मला विचारणार, मी इथं बसलेली आहे, का बरं त्रास होत आहे म्हणून, डॉक्टर काय रिझन असणार, काय केलं पाहिजे. नाही, तर हा जो शेड असते की मला समजत नाहीये डॉक्टर कशामुळे होत असणार, हे काहीच समजत नाहीये, ही झाली त्याची एन्झायटी डार्किंग. प्लस तो रिअश्युअर्ड इझिली आहे. रिअश्युअर्ड इझिली म्हणजे एखादी गोष्ट सांगितली की लवकर पटून जाते. समजा त्याच्या डिसीज बद्दल आपण सांगितलं, रिअश्युअर्ड इझिलीचा क्रॉस रेफरन्स आहे नेव, म्हणजे साधा गोळा, लवकर समजून जाते. पण प्रत्येकच गोष्ट तो समजून घेणार आहे का? ज्या गोष्टी मागे एखादं रिझन असणार, तुम्ही ती गोष्ट लॉजिकली पटवून दिली तेव्हा तो रिअश्युअर्ड इझिली होऊन जाते. आणि तो रिअश्युअर्ड झाला की त्या एन्झायटी मधून निघून तो इंडिफरन्स मध्ये जाते. फॉस्फरस नाईव्ह पण आहे. म्हणजे फॉस्फरस अशा प्रकारे एन्झायटी डार्किन, रिअश्युअर्ड इझिली आणि एन्झायटी फॉलोड बाय इंडिफरन्स येतो. त्याचे एन्झायटीचे रुब्रिक्स क्लिअर झाले. पण आता आपण फॉस्फरस बद्दल बोलतोय तर एक शेड तयार होतोय फॉस्फरसचा, रिलेशनशिप एक प्रेमळ शेड आपण बघितला, प्रेमळ, फ्रेंडली, प्लस क्लिनिक मध्ये त्याचं एक बिहेवियर कसं राहते, प्रेझेंटेशन कसं राहते. तर आपण इथं काय बोलतोय की ह्या प्रत्येक गोष्टी मागे त्याचा एक कन्सर्न आहे, त्याचा कन्सर्न आहे बघतोय. पण फॉस्फरस हा नाईव्ह पण आहे. तो तेवढा काय म्हणू आपण, नाईव्हनेस त्याच्यामध्ये आहे की तो तितक्या साधेपणाने गोष्टी एक्सेप्ट पण करतो.
म्हणूनच तर करतो. इझिली मध्ये पण आहे ना. त्याची हा. त्याची एक लॉजिकची एक काय म्हणू आपण, एक बाउंड्री आहे. त्याच्यामध्ये त्याला ते पटलं की तो नाईव्हली पटलं. त्याला एक्सेप्ट करतो. एक्सेप्ट करून घेतो तो. मग तो जास्त खोदकाम नाही करत बसणार. सस्पिशियस एवढ्या त्याच्यानंतर तो इंडिफरन्स मध्ये जाणार. हा, एकदा त्याला ते कळलं एन्झायटी फॉलोड बाय इंडिफरन्स. तेवढं त्यानं एक्सेप्ट करून घेतलं की मग तो इंडिफरन्स मध्ये जाऊन ओके डॉक्टर बोललेत होणार ठीक, होणार ठीक. त्याची किरकिर लावून बसणार काही. प्लस पर्सिव्हरन्स मध्ये पण आहे. पर्सिव्हरन्स मध्ये सुद्धा फॉस्फरस आहे. पर्सिव्हरन्स म्हणजे मध्ये काय असते, एक गोष्ट सातत्याने आपण करत जातो, त्याच्यामध्ये कितीही वेळा अपयश आलं तरी न थकता न हरता आपण ती करत जातो. मग ती आपली ट्रीटमेंट सुद्धा असू शकते की ठीक आहे, नाही पडत आहे फरक आधी, पण होणार आहे हे माहित आहे, होणार आहे, त्याच्यामुळे तो कंटिन्यू करत जातो. पर्सिव्हर करतो. आपल्याला आजार काय डॉक्टरनी समजावलंय की हे असं असं आहे आणि अशी अशी मेडिसिन तुझ्यावर ऍक्ट करणार, तर तो ते एक्सेप्ट करून फॉलो करतो त्या गोष्टी आणि फॉलो पर्सिस्टंट करतो. घेणार, मेडिसिन घेणार, फॉलोअप देणार. आणि डॉक्टरांनी म्हटलं की आता हे घे, 1 महिन्यानी ये, तो बरोबर 1 महिन्यानी येणार. 1 महिन्यानंतर येणार. तर तो लाईट घेणार, लाईट मध्ये चालला जाणार, परत इंडिफरन्स मध्ये जाऊन त्याचे लाईट डिझायर मध्ये सुद्धा फॉस्फरस आहे. मध्ये फॉस्फरस आहे. फॉस्फरस इज फ्री स्पिरिटेड पर्सन. फॉस्फरस लाईक तितली है वो, तितली है, इथली बांध के नहीं रख सकते उसे. खूप आहे, फ्रेंडली आहे, सगळ्यांशी रिलेशनशिप्स आहे, सगळ्यांचाच बेस्टी आहे, प्रेमही करतो, रिलेशनशिप मध्येही जातो. पण जेव्हा तुम्ही बांधण्याचा, त्याला रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करा, तब बात बिघड जाएगी. मग ते तो सहन नाही करू शकणार. त्याचा जो फ्री स्पिरिटेडनेस आहे, त्याचं जे लाईव्हली, कारण की ही इज फुल ऑफ लाईफ. फुल ऑफ सेल्फ लव्ह. जब वी मेट मधली करीना कपूर माहितीये, ती म्हणते तिच्यामध्ये पूर्णपणे आपण तो शेड बघू शकतो. फॉस्फरसचे दोन्ही शेड त्या मूवी मध्ये क्लिअरली दिसतात की आधी तो ती किती लाईव्हली असते, पण जेव्हा त्यानंतर एलिमेंट्स नंतरचा तिचा जो शेड आहे ती टोटल त्याच्या अपोजिट झालेली असते. आपण पण असं विचार करतो की एखादी व्यक्ती एवढी स्विच कशी मारू शकते पर्सनॅलिटी. आणि अशाच प्रकारे प्रत्येक मेडिसिनचा शेड आहे ना. हो हो, ते तर म्हणजे फिजिओलॉजिकल, पर्सन इन हेल्थ अँड पर्सन इन डिसीज. आपण ती एक फाईन लाईन जी आहे, तर ती तर आपल्याला प्रत्येकाच्या मध्येच समजून घ्या. आणि प्रत्येक वेळी काय आहे ना, आपल्याला पूर्ण पिक्चर नाही दिसणार. आपल्याला ट्रेलर दिसेल, कधी इंटरव्हल दिसेल, एका पॉइंट वर दिसणार, कधी एंड कळेल. तर आपल्याला ती स्टोरी समजून घेऊन तो धागा पकडायचा आहे. तो धागा पकडायचा आहे. पेशंटची स्टोरी सांगणार आहे, त्याच्यावरून पूर्ण सिनेरिओ समजून घ्यायचा आहे आपल्याला. मागचं काय असणार, पुढे काय होऊ शकते. आता लाईक फॉस्फरस आर लाईक पिकॉक्स हू अट्रॅक्ट यू. येस, एक्झॅक्टली. एखादा मोर जेव्हा पावसामध्ये नाचतो तेव्हा किती आकर्षित होतात सर्वजण ते पाहण्यासाठी. तशा प्रकारचे लोक हे फॉस्फरस लायकेसिस असे असतात. ते तर एन्जॉय करतच आहेत स्वतः, ते एकटे जरी असले तरी ते एन्जॉय करतच आहेत, पण दुसरे बाकीचे सुद्धा त्यांना पाहून तेवढे एन्जॉय करतात. ते तेवढे काय म्हणतात, चार्मिंग जो शब्द केअरफुल असतात, चार्मिंग असतात, लाईव्हली असतात. त्यांची एक अपेक्षा असते की मैं जैसा हूँ वैसा एक्सेप्ट करो, जस्ट लव करो. मुझे बस प्यार दो, प्यार चाहिए, एक्सेप्टेंस चाहिए. अगर बांधने की कोशिश करोगे तो फिर वहां पे वो एलिमेंट्स में आएगा, वो फिर सीजिंग या फिर निकल जाएगा, वो फिर निकल भी जाएगा. प्लस त्याची वेल्थ, कॉन्टॅक्ट ही तर एक त्याची वेल्थ आहेच, पण त्याला वाटते की ज्या प्रकारे मी बोलू शकतो, ज्या प्रकारे सर्व गोष्टी हँडल करू शकतो, ती पण त्याची एक वेल्थ असते. आणि हे जे याच्यामध्ये एक थोडंसं ऍडिशन मी देते की आपण जे म्हणतो बांधने की कोशिश ना करो, तो उसके आगे एक सेंटेंस है कि लाइफ ऑफ फॉस्फरस इज टोटल ड्रामा. इमोशंस, एक्साइटमेंट्स, एडवेंचर्स, एंजॉयमेंट, एंटरटेनमेंट, अम्यूजमेंट, ये सब चीजें चाहिए उसको. द मोमेंट यू ट्राई टू मेक इट बोरिंग, ही विल लीव यू. जिस
क्षण को आप उसकी लाइफ का ये सारा एक्साइटमेंट बंद करने की निकालने का ट्राई करेंगे। निकालने का ट्राई करेंगे, फिर वो सरवाइव नहीं कर पाएगा, फिर वो वहां से चला जाएगा, निकल जाएगा। चला जाएगा। हम्म। हम्म। माहौल के हिसाब से बर्ताव करेगा। अनरिलायबल है फॉस्फोरस। अगर आप सोचेंगे कि फॉस्फोरस ने कमिटमेंट कर दी तो कर दी, तो ऐसा हर बार पॉसिबल नहीं है। हाँ। वो डिफिजिबल है, तो उसकी जो चेंजेबिलिटी है वो भी हमें दिखेगी। आप रिलाई नहीं कर सकते 100% कि अगर ये है तो है, वो है, सबका है, बट ही कैन चेंज, ही कैन लीव। म्हणजे त्याच्यासाठी जी सिच्युएशन अडकून नाही राहत. अडकून नाही राहत, त्याच्यासाठी जी सिच्युएशन त्याला सर्वायवेबल वाटली तिथं तो राहणार. जसं आपण बोलू की तुम्ही एक्साइटमेंट काढताय, जर तसं त्याच्या लॉजिक नुसार जर का ती सिच्युएशन, जर का ती कमिटमेंट त्याच्यासाठी लिव्हेबल नाही, तर तो तिथे राहणार नाही. मग ती पर्सनल लाईफ असो, बिझनेस असो, एनी शेड, एनीथिंग. डॉक्टरला वाटेल हा तर एवढा कनेक्ट झालेला आपल्याशी, एवढा येतो, पर्सन दाखवतोय, एवढे आपले कॉन्टॅक्ट झालेले, रिलेशनशिप झालेले, पण म्हणून फॉस्फरस तेच करेल असं नाही. फॉस्फरस अडल्ट्रसी सुद्धा करेल. त्याने म्हटले डॉक्टर नाही, मी तुमच्याचकडून बरा होणार आहे, तुम्हीच मला मेडिसिन देणार आहे, लेकिन बात का भरोसा नहीं करना. ठीक है ना, अडल्टरेट ठीक है. प्लस त्याच्या फाईल पण घेऊन येतो ना. घेऊनच येतो. तुम्हाला तर माहिती आहे डॉक्टर, मी आधीपासून तुमचीच ट्रीटमेंट घेते, मग ह्या फाईल कुठल्या आहे? मला माहिती आहे डॉक्टर, तुम्हीच बरं करू शकता मला, तुम्हीच करा. आणि काय ते हे लायको मध्ये आपण बघणार आहे. लायकोही असं करतो, फ्लॅटरिंग मध्ये आहे, फ्लॅटर करतो. तो फ्लॅटर करतो, बट एक सिमिलर प्रेझेंटेशन आपल्याला दिसतं कोणी रेमेडीज मध्ये. ठीक आहे, तर आतापर्यंत आपलं झालं अफेक्शनेट डिफ्युजर फॉस्फरस कसा असतो, आणखी त्याची वेल्थ काय आहे, त्याच्यानंतर जो एन्झायटी मध्ये कसा जातो, रिलेशनशिप कशा फॉर्म करतो, एन्झायटी नंतर इंडिफरन्स मध्ये कसा जातो. ये जो बात बताई हमने, ये जे आपण बोललो की तो अडल्ट्रेसी पण करेल, पण तो शेमलेसली वापस येईल, और उसकी जो इनोसेंट आंखें है ना, वो धोखा देगी हमें. मतलब तो आधीच सॉरी म्हणणार ना, आधीच, म्हणजे त्यांनी जर समजा तो एका त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडला धोका दिला, त्यांनी एका रिलेशनशिप मध्ये असताना दुसरं रिलेशनशिप मेंटेन केलं, त्याच्या गर्लफ्रेंडनी, बायकोनी, वॉट एव्हर, तिने जर का त्याला पकडलं, तर तो एकदम इनोसेंटली तिला सांगेल की मैंने ऐसा किया है, मैं मतलब तुमचा गर्लफ्रेंड है, तो तिला म्हणेल की देख तेरे साथ रिलेशनशिप में हूँ, बट शादी नहीं कर सकता, समझ रही हो ना जानू. म्हणजे जानू लागेल, ते लागेल तिथे, कारण त्याला ती लागेल. तेवढं सेन्सिटिव्हली हँडल करावं लागणार आहे. ती समोरची मुलगी त्याला म्हणूच शकणार नाही की तू मला फसवलं कसं. सिम्पथायझिंग एम्पथायझिंग होऊन जाईल, ती त्याला मॅग्नेटाइज करेल, ती की हा इट्स ओके. लव फॅमिली फॉर, लव फ्रेंड्स फॉर, लव चिल्ड्रन फॉर, या सर्व रुब्रिक्स मध्ये फॉस्फरस आहे. ही इज फुल ऑफ लव. फुल ऑफ लव. हा झाला एक शेड फॉस्फरसचा. एक शेड, लव शेड झाला फॉस्फरसचा. हा क्लिनिक मध्ये असं करू शकतो की ट्रीटमेंट घेणार, त्यानंतर गॅप करणार, 3-4 महिन्यानंतर तो तुमच्याकडे येणार. आधी त्याला फरक पडला नाही समजा, तो 3-4 महिन्यानंतर परत येणार, आणि किंवा एखाद्या वेळेस लेट झाला क्लिनिकला येण्यासाठी, आपली निघायची तयारी आहे, त्याचा येण्याचा टाइम आहे, आधीच क्लिनिक मध्ये आल्यानंतर डॉक्टर काही बोलायच्या आधीच, तेवढा तो इंटेलिजंट आहे ना, तो समजून घेणार की डॉक्टर आता चिडतील किंवा रागवतील, तुम्ही काय करताय, एवढा गॅप पाडलाय, कसं ट्रीट होणार आहे. हे सर्वांचे आपले सेंटेन्स राहतातच ना, पेशंटने जरी गॅप केलं तर तो आधीच म्हणणार काय झालं, सॉरी डॉक्टर, आणि त्याचे रिझन्स अशा प्रकारे देणार की तुम्ही काही बोलूच शकणार नाही.
क्लिनिक मध्ये आल्याबरोबर आधीच तो म्हणणार, सॉरी डॉक्टर ते काय झालं ना, असं होतं तसं होतं त्याच्यामुळे येणंच झालं नाही, प्लीज करून द्या ते तेवढं. आता मी कंटिन्यूच करणार आहे ते आणि झालंय ते बऱ्यापैकी ठीक झालेलं आहे. होऊन जाईल ते आता. तो आपल्याला अश्युअर करेल की नाही तुम्ही फेल नाही होत, शुअर करून टाक. तुम्ही फेल नाही होत आहे. अशा प्रकारे तो बोलून जाणार की आपण त्याच्यावर काही आपला जो राग आहे, जी चिडचिड आहे ती तिथल्या तिथंच राहून जाणार. हा, हा, हा. दुसरा एक शेड बघायचा आहे आपल्याला, कंडिशन खराब होण्याआधीच तो हँडल करून टाकतो. करून टाकतो. Yes. आणखी एक आहे पॅशनेट ट्रिपल ॲट एव्हरी. म्हणजे एकदम लहान लहान गोष्टीवर तो पॅशनेट होऊन जातो, म्हणजे एनर्जेटिक होऊन जातो, एक्साइटेड होऊन जातो ती करण्यासाठी. एक्साइटमेंट खूप जास्त असते कारण मॅग्नेटिझम पाहिजे असते. हा एक झाला शेड मॅग्नेटिझम, सेन्सिटिव्हनेस, डिफ्युजन बघितला आपण, मॅग्नेटिक डिझायर. त्याच्यानंतर एक जी वेल्थचा शेड आहे त्याच्यामध्ये डेल्युजन ग्रेट पर्सन ही इज अ, डेल्युजन रँक ही इज अ पर्सन ऑफ, डेल्युजन एनलार्ज, डेल्युजन नोबल ही इज अ. एका लेवलवर गेल्यानंतर एक इगो त्याच्यामध्ये येणारच. जी वेल्थ आहे, वेल्थ नंतर डिक्टेटोरियल, टॉकिंग विथ एअर ऑफ कमांड, डेल्युजन डिस्टिंग्विश्ड ही इज. म्हणजे तो स्वतःला एक ग्रेट पर्सन समजतो किंवा एक असा व्यक्ती. नोबल बिंग म्हणजे एक उदाहरण देण्यासारखा व्यक्ती, आदर्श 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 व्यक्ती तो स्वतःला समजतो. म्हणजे मैं तो मस्त हूँ, मेरे पास बात करने का तरीका है, मैं ये कर सकता हूँ, सब कुछ कर सकता हूँ, एंड दिस इज ड्यू टू द हॉटीनेस. जी वेल्थ आहे, जी हॉटीनेस त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याचा तेवढा इगो येतो की मी सर्व काही करू शकतो. and can you believe आय हॅव सोल्युशन्स ऑफ each and every problem. the person who can manipulate with innocent eyes can be a haughty person. असे Can be haughty person. can be a haughty person. फर्स्टला आवडते काय? वार्मथ. वार्मथ म्हणजे जिथं तो जसा वागत आहे त्या गोष्टीला तिथं पडावा भेटणार. त्याचं जे नेचर आहे तिथं चांगलं चांगलं म्हटलं जाणार की वाव किती छान किती छान. असं ज्या प्रकारे एक तसं एन्व्हायरमेंट जिथं भेटणार ती जे वार्मथ भेटणार. म्हणजे वार्मथ म्हणजे काय असते, जास्त थंड पण नसते, जास्त गरम पण नसते, उबदार असते, ऊब असते. अशा कंडिशन मध्ये फॉल एकदम इझिली राहू शकतो. पण जेव्हा अशा गोष्टी घडत नाहीत तेव्हा मग तो डिस्कम्फर्ट मध्ये जातो. प्लस आता एक पाहिलं आपण की जेव्हा तो प्रत्येक गोष्टीवर त्याचं सोल्युशन तो स्वतःच उत्तर काढत आहे. पण एक कंडिशन अशी येते की जेव्हा तो स्वतःची मदत करू शकत नाही, तो हेल्पलेस होतो. आणि याच्यानंतरचा जो शेड आहे तो येतो सीजचा. सीज म्हणजे कसं, प्लीज एक्सप्लेन. एक केस आहे माझ्याकडे, डिस्कन्सर्टेड मध्ये पण आहे फॉस्फरस. बघ एकदा रुब्रिक्स मध्ये माझ्याकडे एक केस होती डिस्कन्स. तर तो एक खूप वेगळा शेड होता फॉस्फरसचा. जसं आपण आता फॉस्फरसला डिस्क्राईब केलं एवढ्या पूर्ण जेवढा वेळ झाला, अर्धा पाऊण तास झाला आपल्याला, तर आपण फॉस्फरसला सांगतोय की एक फुल ऑफ लाईफ, ब्रदरलीहूड, सेन्सेशन, मजा. पण नेहमी तसं नाही होणार ना, तसं नाही होणार, प्रत्येक वेळेस एकच शेड नाही दिसणार. माझ्याकडे एक पेशंट आला, एक 17-18 वर्षाचा मुलगा, की टीन एज मधलं एक प्रेझेंटेशन कसं असतं, एक कॉलेज गोईंग स्टुडंट. तो आला की आपल्याला कळणार की अरे तारुण्य आलंय ना. मुली आल्यानंतर आपल्याला एक ब्युटी कॉन्टेस्टचा फील जसा यायला पाहिजे टीनेज मधल्या मुलींचा, तसं मुलं टीनेज मधले आल्यानंतर त्यांचा एक स्वॅग, त्यांची मस्ती, त्यांचा एक जो ऑरा तो दिसायला. जेव्हा ही व्यक्ती एंटर झाली केबिन मध्ये, की त्याला बघितल्या मी ते एक्सप्रेशन घेतलं त्याचं की एवढं सिरियस झालेलं आहे, एवढं काय बिघडलेलं आहे, मीन्स पूर्णपणे श्रंकन झालेला त्याचा चेहरा.
तरीही त्यांनी हम्म. स्माइल दिली आल्यानंतर की हम्म. गुड इव्हनिंग डॉक्टर, Good आणि evening. बसला. अँड ही जस्ट होल्ड हिज हँड. जो माझ्या केबिनचा मागचा म्हणजे पेशंटच्या मागे खुर्चीला रेलून आणि मागे त्याच्या भिंतीला डोकं ठेवून तो जस्ट ही वॉज जस्ट स्टेरिंग ऍट. माझ्या केबिन मध्ये एक हे आहे, पिक्चर आहे कृष्णाचं. तर ही इज जस्ट स्टेरिंग ऍट इट. मी वाट बघते की तो बोलेल. 30 सेकंद, 45 सेकंद, हम्म. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट. मी रेपर्टरी ओपन केली, लिहिते नाव वगैरे, मी बघते त्याच्याकडे. आय वॉज एक्सपेक्टिंग की तो बोलेल. बोल. हा, शेवटी मी विचारलं काय झालंय, तर तो काही नाही, पिंपल्स झाले बस. हम्म. हा शेड फॉस्फरस असं पण बोलू शकतो. आफ्टर केस टेकिंग जे काही रुब्रिक्स होते, जो काही त्याचा डिस्कन्सर्टेड एक स्टेज होती, तर त्यामध्ये मग तो फॉस्फरस निघाला. मी एक 2च रुब्रिक घेतले, 2-3च रुब्रिक घेतले होते. त्यामध्ये एक डिस्कन्सर्टेड होता, एक इनडिफरन्स होता, आणि आता नक्की आठवत नाहीये मला पूर्ण रुब्रिक्स, बट डिस्कन्सर्टेड हा त्याचा कोर रुब्रिक होता त्या केस टेकिंग मधला. की अशा पेशंट सोबत सुद्धा फॉस्फरस आपल्याकडे येऊ शकतो. आपल्याला ते पण ओळखावं लागेल त्याचं, की कधी तो त्या स्टेजला जाईल. मित्र किती तुला खूप आहेत, त्यांच्यासोबत ते आहे का नाही, घरी झालेलं का नाही. आणि ही वॉज म्हणजे तो ना दुखावला गेलेला होता आणि त्याला ओव्हरकम होता येत नव्हतं त्या गोष्टीतून. तू जे बोललीस की तो स्वतःकडे उत्तर मागतो त्या गोष्टींचे, एक्झॅक्टली मध्ये. हा, स्वतःकडे उत्तर मागतो आणि स्वतःकडे जेव्हा ते उत्तर मिळत नाही, तो त्या विचारांचा गुंता तो एवढा त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो की तो बघतोय त्या पिक्चर कडे आणि तो विचार करतो. तो आलाय माझ्याकडे तर तो मला म्हणू शकतो की डॉक्टर विचार सुरू आहे, कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये, स्टडी होत नाहीये, कोणासोबत बोलताना हे कळत नाहीये की ती व्यक्ती आपल्याशी काय बोलते, माझ्या मनात काय सुरू आहे ते मला एक्सप्लेन करता येत नाहीये, मी बडबड बडबड करत जातोय, बोलायला लागलो की पण जे बोलायचं तेच बोलता येत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी ड्युरिंग केस टेकिंग नंतर, म्हणजे ड्युरिंग केस टेकिंग त्यानंतर मी त्याच्याकडून डिग केल्या, ते डिगिंग झालं नंतर. बट स्टार्टिंगला तो मला हेल्प मागू शकत होता कारण की तो आला माझ्याकडे, बस त्यासाठी झाला होता. हा, तो सीज्ड होता, तो कन्फ्युज होता. ऍक्च्युअली दिस इज द स्टेज ऑफ फॉस्फरस. हा, तो जेव्हा तो हेल्पलेस होऊन जातो, हेल्पलेस होता, डिस्कन्सर्टेड, स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकत नाही, त्याचे कॉन्टॅक्ट कामात येत नाही, त्याची वेल्थ कामात येत नाही, त्याचं इंटेलिजन्स कामात येत नाही, त्याचं लॉजिक कामात येत नाही. आणि जेव्हा त्याचं इंटेलिजन्स, त्याच्यानंतर तो हेल्पलेस होतो आणि सीज कंडिशन मध्ये जातो. सीज म्हणजे काय असते, सीज थोडं एक्सप्लेन करा. सीज्ड काय आहे ना, एखादी गोष्ट सीज केली जाते, जेव्हा जप्त केली जाते, तिचे अधिकार निघून जातात, तिथून अधिकार सर्व निघून जातात. जे काही म्हणजे फॉस्फरस सर्व बंद होऊन जाते, सगळं बंद होऊन जाते, त्याची लाईव्ह निघून जाते. त्याचे कॉन्टॅक्ट तिथं, तू जे बोललीस की त्याचे कॉन्टॅक्ट काम करत नाहीत, वेल्थ काम करत नाही, इंटेलिजन्स काम करत नाही, कॉन्टॅक्ट काम करत नाही. फॉस्फरस, आता जसं सल्फरची वेल्थ आहे त्याची इंटेलिजन्स, तशी फॉस्फरसची वेल्थ ही त्याचे कॉन्टॅक्ट आहे, पण त्याच्यासोबत नॉलेज, त्याच्या कॉन्टॅक्ट आहे, इंटेलिजन्स पण त्याला खूप प्रिय असतं कारण की त्याच्यानेच त्याचे सगळे लॉजिक क्लिअर होऊन आयुष्यामध्ये राहू शकत असतो. पण हे सगळं डिफ्युजिंग म्हणजे कन्फ्युजिंग झाल्यामुळे, हे सगळं कॉम्प्लिकेटेड झाल्यामुळे त्याचा तो लाईट त्याला मिळत नाही, आणि जेव्हा तो त्याला मिळत नाही मग त्याच्यानंतर तो एक्झॉस्ट होऊन डिस्कन्सर्टेड स्टेज मध्ये चालला जातो, सीज्ड कंडिशन मध्ये जातो. डेल्युजन सीज्ड आहे ती. हा, ती स्टेज असते त्याची, ती एक हेल्पलेसनेस असते त्याच्या, आणि हेल्पलेसनेस फीलिंग, टू फील पिटी अबाउट हिम इन दॅट कंडिशन. तुम्हाला त्याच्याबद्दल जस्ट वाटायला लागून जातं फॉस्फरस बद्दल की ते
ही फुल ऑफ लाईफ वाली व्यक्ती अशी कशी झाली, असं त्याचं प्रेझेंटेशन राहतं त्यावेळी. खूप सारा झाला फॉस्फरस. वागू शकते. त्याच्या मागचा जो त्याचा बिझनेस आपण म्हणत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये जो त्याचा बिझनेस म्हणत आहे, तो तेवढाच मर्यादित असतो. डॉक्टर सोबत जर कॉन्टॅक्ट बनवायचा तर त्यामागचा हेतू तोच, नंबर लवकर लागणार, फीमध्ये कन्सेशन देणार किंवा ओळख बनवायचं, चांगल्या प्रकारे लक्ष देणार. अशा प्रकारचे छोटे छोटे स्वीट बिझनेस त्याचे प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण असतात. कारण असतं. पण म्हणून तो वाईटच आहे असं नाही, आणि तो खूप असं नाही. पण तो खूप गोड बोलतोय म्हणून तो तितका चांगलाच आहे असंही नाही. यू हॅव टू बी अलर्ट. ऍक्च्युली पण ऍक्च्युली आपण पर्सन इन डिसीज बघणार आहे. येस. पर्सन इन डिसीज बघितल्यामुळे आपण एखादी मेडिसिन जज करू शकत नाही. एखादी पर्सनॅलिटी त्या मेडिसिन वरून जज करू शकत नाही. तो डिसीज कंडिशन मध्ये आपल्याजवळ येणार आहे, ती आफ्टर दॅट मेडिसिन तो चेंज करणार ना त्याची स्टेट. मेडिसिनचं वर्क झालं त्याच्यानंतर तो त्याची एक नॉर्मल नाही की दॅट ही इज अ फॉस्फरस, ही विल ऍक्ट लाईक दिस और ही बिहेव लाईक दिस. आपण नाही ते आपण शिक्कामोर्तब नाही करू शकत. ही कॅन अडॉप्ट अकॉर्डिंग टू सिच्युएशन. तो दुसऱ्या शेड अकॉर्डिंग टू सिच्युएशन्स अँड कंडिशन्स. हो त्याच्यातनं ऑनेस्ट डॉक्टर सोबत पण जे रिलेशन आपण आधी सांगितलं ते चेंज होऊ शकते. होऊ शकतो. सुरुवात मध्ये असं सुरू आहे, येत आहे तो खूप फ्रेंडली बोलत आहे, तासन तास तुमच्यासोबत गप्पा मारत आहे, तुम्हाला पण चांगलं वाटत आहे की वा किती छान वाटतं याच्यासोबत बोलताना, बोलतच राहावं वाटते. आता त्याचा डिसीज क्युअर झालेला आहे, आता त्याच्याकडे वेळ नाही आहे तुमच्यासाठी. तो येतोय, डॉक्टर थोडं लवकर करा प्लीज, मेडिसिन देऊन द्या, घाई आहे, जायचं आहे. आपल्याला वाटणार की अरे यार काय झालं, आधी तर हा खूप गोष्टी करत होता, जेव्हा याचं काम होतं तेव्हा तर हा खूप गोड गोड बोलत होता, आता काय झालेलं आहे, कारण त्याचा बिझनेस संपलेला आहे. त्याचं ते पॅथॉलॉजिकल रुब्रिक होतं त्यावेळी, जे रुब्रिक करेक्ट मेडिसिननी ब्रेक झालेलं आहे. तर आपण हे आपल्या मोडच ब्रेक झालेलं आहे. आपण त्याची पर्सनॅलिटी स्विच झाली, वाईट वाटून नाही घ्यायचंय त्या ठिकाणी. आपण ऍज अ फिजिशियन बघायचंय की त्याचं ते प्रॉमिनंट जे रुब्रिक होतं, जे रुब्रिक होतं ते तुटलेलं आहे, मेडिसिनने परफेक्टली काम केलेलं आहे. असं आपल्याला जे PQRS आहेत ना पेशंट्सचे, ते फॉलोअप मध्ये किती चेंज ब्रेक होत आहे याच्यावरच आपल्याला सेकंड प्रिस्क्रिप्शन जज करायचं असतं नंतर. प्रिस्क्रिप्शन जेवढे प्रॉपरली त्याचे रुब्रिक्स तुटत जाणार तेवढं क्युअर होत जाणार विदिन आउटवर्ड. ते एक काही सेंटेन्सेस आहेत माझ्याकडे फॉस्फरस थोडासा शॉर्टली डिस्क्राइब करायसाठी. बिलकुल बिलकुल कर ना, मजा येईल. कभी हम पर वो जान दिया करते थे, हम कहते थे वो मान लिया करते थे, अनजान बन. नेटवर्क जातंय, परत एकदा सांग. थे. अशा प्रकारे हा फॉस्फरस थोडंसं नेटवर्क आणखी बराच आहे. नेटवर्क गेलं थोडंसं. असं बराच मोठा आहे फॉस्फरस, त्यापैकी जेवढा जमेल तेवढा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. नाही आता तर हे बस आपण 1-2 शेड बघितले किंवा काही सिच्युएशन्स बघितल्या. एक रेमेडी समजून घ्यायची तर त्याच्यासाठी खूप वेळ, खूप स्टडी, खूप डिस्कशन, खूप कन्फ्युजन, आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन हे लागतंच. एकदा रिपीट करा ना डॉक्टर शायरी, थोडंसं नेटवर्क गेलेला. 2 वेळा सांगितले. हो का? काय होतं? कभी हम पे वो क्या क्या था वो? कभी हम पर वो जान दिया करते थे, हम कहते थे वो मान लिया करते थे. ओके. काही नेटवर्क साथ देत नाहीये. ओके.
नेटवर्क प्रॉब्लेम आलेला. आता चालतंय बरोबर. ठीक. ठीक आहे. असं तर आणखी काही ऍड करायचं तुम्हाला फॉस्फरस मध्ये? नाही, आज एवढं पुरेसं आहे. आपण बघूया नंतर परत. आजच्यासाठी पुरेसं आहे. परत आपल्याला अजून छोटे छोटे बाईट्स घेऊ आपण दुसऱ्या रेमेडीजचे. आजचा दिवस छान सेलिब्रेट झालाच पाहिजे ना. फक्त फॉस्फरस मध्ये पोट नाही भरणार आपल्याला अजून थोडंसं बघायचं. राव सरडे आज आपली पार्टी मधला एक जण बघितला आपण. हा, पार्टी मधला एकच जण बघितला आपण. जो आपल्याशी डायरेक्ट येऊन बोललेला आहे. की आईस्क्रीम खाणार, हे घेणार, सूप घेणार. आजचे हे सूप छान झालेलं आहे, यू शुड ट्राय इट. असे फॉस्फरस येऊन कम्युनिकेट होणार आपल्याशी पार्टीमध्ये. आज आपला राव सर डे ची पार्टीच आहे, तर त्याच्यातला फॉस्फरस बघितला आपण. नेक्स्ट रेमेडी कुठली घ्यायची? नेक्स्ट रेमेडी, आता एक रेमेडी आपण अशी बघितली की तिला कॉन्टॅक्ट बनवायसाठी काहीच एफर्ट घेण्याची गरज नसते. काही मेडिसिन किंवा काही पर्सनॅलिटीज अशा आहेत जे इतक्या टिमिड बॅशफुल मध्ये आहेत की त्या डायरेक्टली कोणासोबत बोलू शकत नाही. पब्लिक मध्ये अप्रोच करणं त्यांना कठीण असते. नवीन लोकांसोबत जुळणे कठीण असते. त्यांच्यासाठी ती एक त्यांची वेगळी अपोजिट टू फॉस्फरस. फॉस्फरस याच्यापैकीच आपण आज मेडिसिन बघणार आहे. त्यातली आपण फर्स्ट मेडिसिन लायको बघू. लायकोपोडियम. ओके, लायको. लायकोपोडियम पण आहे, फुल ऑफ मस्ती आहे, मजा आहे. पण लायकोपोडियमचा जो शेड बघायचा आहे आपल्याला आज. आतापर्यंत आपण मज्जा मस्ती बघितली. आता आपण कावर्डाइनेस पाहू. थोड़ा सीरियस मॅटर डिस्कस करेंगे अभी. लायकोपोडियमचा जो शेड आपल्याला बघायचा आहे आज, तर तुम्ही विचार कराल की अशी कशी ही अशी व्यक्ती नको आयुष्यात. पण असं नाहीये, तो एक शेड असतो पर्सनचा, तो तसाच राहील असं नाही, असूही शकतो पण तसाच राहील नेहमीच असं नसतं. सिच्युएशनल चेंजेस झालेले असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक गोष्टी दरम्यान, आयुष्याच्या एका पडाव दरम्यान. तर त्या प्रकारेच ते असतं. आरती आहेस? हो आहे. तर लायकोपोडियमचा फर्स्ट फोरमोस्ट इम्पॉर्टंट रुब्रिक आपण आज बघू. हार्ड टू इन्फेरियर अँड सॉफ्ट फॉर सुपेरियर. खूप वेळा प्रिस्क्रायबिंग रुब्रिक असतो हा. खूप वेळा मेन रुब्रिक. जर लायको समजून घ्यायचा असेल तर हा रुब्रिक खूप महत्वाचा आहे. मला पहिले तर हा रुब्रिक समजून घ्यावा लागेल. या रुब्रिक मध्ये अजून पण मेडिसिन्स आहेत. 4 मेडिसिन आहेत, लेकेसिस, लायको, फ्लॅट अँड वेरेट. आता याच्यातलं हार्ड फॉर इन्फेरियर अँड काइंड फॉर सुपेरियर. आणि याच्यातली प्रत्येक जी रेमेडी आहे तिचा से वेगळा आहे. तिचा कन्सर्न वेगळा आहे, तिचं अडॅप्टेशन वेगळं आहे, तिचा व्हाय दॅट मेडिसिन इज प्रेझेंट इन दॅट रुब्रिक. हा व्हाय तिचा वेगळा आहे. तो व्हाय वेगळा आहे, प्रेझेंटेशन सगळं वेगळं येणार. तर आज आपल्याला बघायचं आहे लायकोपोडियम. ह्या सगळ्या ज्या रेमेडीज आहेत तर ते जे आपण रुब्रिक वाईज जेव्हा जातो तर त्याच्यामध्ये आपण खूप ब्रीफली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. पण आज आपल्याला बघायचं आहे लायकोपोडियम. लायकोपोडियमचे मेन रुब्रिक आता आपण बघू की आज आपण कुठले कुठले बघणार आहे. आपल्याला बघायचं आहे की हार्ड टू इन्फेरियर अँड सॉफ्ट फॉर सुपेरियर. स्माइल, involuntary, smiling, evasive, laughing, looked at when laughing, joyless, dictatorial, power, love of, flattering, fear, social position, perseverance, helplessness, traditional prejudice, ambition increased, pompous, fishing, timidity, cowardice, impotency, boastering, इंटेलिजंट. हे सगळे रुब्रिक आपल्याला बघायचे. पण आता हे आपण कसे बघणार आहे? आपण याची चेन बघणार आहे. आपण चेन बनवू जेणेकरून समजून घेण्यासाठी मदत होईल, सोपं जाणार थोडं. पण जर का फक्त एकच बघितला तर आपल्याला त्याची लिंक लागणार नाही. लिंक लागली नाही आपण ती गोष्ट त्या पर्सन मध्ये पकडू शकणार नाही. तर
बोस्टरिंग पोस्टिंग मध्ये क्लिनिक मध्ये कसं दिसतं बोस्टरिंग करणार तो क्लिनिक मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसणार, पण आज आपण एक क्लिनिकल अपीअरन्स बघू लायकोपोडियमचा. पण सगळ्यात आधी आपण ते बघू की बोस्टरिंग कोण करतं. आपला बोस्टरचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलंय की व्हॉट इज बोस्टरिंग. बोस्टरिंग म्हणजे काय, एक शॉर्ट मध्ये सांगून देते. बोस्टरिंग म्हणजे काय असते की न विचारता तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल जे काही सांगत राहता, न विचारता, न विचारता, मेरा ऐसा मेरा वैसा, मैं ये कर सकता हूँ वो कर सकता हूँ, विचारलंय का, तिथं गरज आहे का, माझ्या घरी एवढे तुम्ही क्लिनिक मध्ये कशासाठी आलेले आहेत. इफ यू आर नॉट टॉकिंग अबाउट युअर डिसीज और युअर कंडिशन, ठीक आहे ना, तेव्हा एक फील येणार की हा काय बोलतोय, हा कशाबद्दल बोलतोय. जी गोष्ट बोलायला पाहिजे ती सोडून स्वतःच्या बढायक्या मारत आहे, तेही न विचारता. तुम्ही डॉक्टरकडे आला काय कसो हा बोस्टरिंग. तुम्ही डॉक्टरकडे आला आहात, डॉक्टर तुमची फिमेल आहे, तुम्ही तुमच्या बहिणीसाठी और कोणासाठी मेडिसिन घेण्यासाठी डॉक्टरकडे आला आहात. डॉक्टर केस घेतीये, डॉक्टर माहिती टाकतीये तिच्या रेकॉर्ड मध्ये, स्टडी करतीये, आणि तुम्ही हळूच सांगता की आमच्या घरी शेती आहे, आमच्या घरी ट्रॅक्टर आहे, आमच्या घरी फळबागा लावलेल्या आहेत, पैशांची काही कमतरता नाही, फॅमिली. त्याच्यामध्ये सल्फर पण आहे, सल्फरचा से थोडा वेगळा राहणार. बोस्टरिंग पण कोणत्या याचं करायचं ते वेगळं राहणार, ते वेगळं राहणार. कोणत्या टॉपिक बद्दल तुम्ही बोलत आहे. तर आपण इथं या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय लक्षात येते, बोस्टरिंग लक्षात येते, फिशिंग ऍप्टिट्यूड लक्षात येतो. बाबा काय करतोय, मेडिसिन घ्यायला आला ना, हा डिसीज बद्दल बोल ना, डायग्नोसिस बद्दल बोल, प्रोग्नोसिस बद्दल बोल, मेडिसिन्स बद्दल बोल, डोसेज बद्दल बोल. तू त्या डॉक्टरला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतात. जेव्हाही कोणी आपल्याशी कन्व्हर्सेशन करतोय, पेशंट, अटेंडंट, कोणी आपल्याला शिकायचंय ना, तर आपल्याला प्रत्येक शिकायचंय. प्रत्येक सिच्युएशन मधून आपल्याला शिकायचंय. प्रत्येक जी काही आपल्याला काय म्हणू ना, जो कोणी येईल तो आपल्यासाठी टीचर आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. तर आता हे एक अचानक आठवलेलं एक्झाम्पल होतं, जेव्हा बोस्टरिंग आणि फिशिंग ऍप्टिट्यूड आपल्या समोर होतं तेव्हा. तर आपल्याला काय बघायचंय, लायकोपोडियमचा हार्ड फॉर इन्फेरियर अँड काइंड फॉर सुपेरियर. तर माझ्याकडे एक अशा खूप सारे केसेस आहे की ज्यांचा कोर रुब्रिक, प्रिस्क्रायबिंग रुब्रिक हाच होता. तर एक मी कॉलेज टाइम मध्ये असताना बस मधला एक एक्सपिरियन्स आहे माझा. मी लांब पल्ले समजून घेण्यासाठी ही काही केस नाही, इट वॉज जस्ट अन ऑब्झर्वेशन. माझ्याकडे एक लहान मुलं बच्चूची केस आहे लायकोची. आधी तुम्ही हा एक्सपिरियन्स शेअर करा. ओके, मी एक्सपिरियन्स शेअर करेल, तू केस शेअर कर, मग परत मी माझ्या केसेस शेअर करेल. ओके. तर एक कंडक्टर पॅसेंजर बसमध्ये 10-15 चे प्रवास हा 9 तासाचा आहे. तर एक बराच वेळ एकमेकांना घालवायचा आहे त्या पॅसेंजर आणि कंडक्टरला. तर पॅसेंजर कमी असल्यामुळे पॅसेंजरचं सामान असं व्यवस्थित मोकळं पडलेलं आहे बसमध्ये. तर आता जर एखादा शेतकरी आहे बसमध्ये, त्याने त्याचे जे सामानाची पोतं वगैरे तर ते एका सीटवर टाकून दिलेलं आहे. आणि एक व्यक्ती जो बसलेला आहे सूट बूट मध्ये, व्यवस्थित फॉर्मल ड्रेसिंग, त्याच्याजवळ फॉर्मल बॅग, प्रेझेंटेशन, त्याची फॉर्मल बॅग आहे, त्याने स्पेक लावलेला आहे एकदम प्रोफेशनल, आणि ती व्यक्ती बसलेली आहे आणि एक शेतकरी बसलेला आहे ज्याने बिचाऱ्याने त्याचं सामान टाकलेले नाही. जी फॉर्मल वाली व्यक्ती बसलेली आहे यांनी याची मोठी ट्रॅव्हलिंग बॅग मध्यभागी ठेवलेली. अच्छा, 2 सीट्स असतात तशा साइडनी त्याच्यामध्ये, जे जिथून कंडक्टर येणार जाणार, पॅसेंजर येणार. आता शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी ठीक आहे सीटवर ठेवलंय पोतं, पण कोणाच्या मधात आहे का ते? नाही. हा सीटवर बसलेला, त्याचं पोतं सीटवर ठेवलेलं आहे.
पण हा फॉरवर्ड बसलाय ऍटिट्यूड मध्ये, त्याचं ते तिथं मध्यभागी मोठी मध्ये ठेवलेलं आहे. ट्रॅव्हलर बॅग आहे. कंडक्टरचं बिहेवियर तुम्ही लक्षात घ्या. आता इथे कंडक्टर त्या शेतकऱ्याला शिवी देतोय, ॲरोगंट करतोय की तुझ्या घरचं आहे का हे, चल उचल, काही नियम वगैरे आहेत की हा आम्ही का तुमच्या त्या पोत्याचे साठी सीट बसवल्यात का, ही पद्धत आहे का, वरती टाकायचं, कोणाला विचारून टाकलं तू इथे. आणि हा हा विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती व्यक्ती ह्या फॉर्मल ड्रेस वाल्याकडे उभी आहे, त्या शेतकऱ्याला बोलते आणि लगेच स्विच करते टोन, एक्सप्रेशन, जेस्चर, बॉडी लँग्वेज. सर कुठलं तिकीट देऊ तुम्हाला, कुठे उतरणार आपण, अच्छा तुमचं काय नेहमीच येणं जाणं असते का, आणि बॅग मध्ये नाही, ठीक आहे राहू द्या, ते पॅसेंजर जास्त नाहीयेत, राहिली तरी काही हरकत नाही. हरकत नाही. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. भाडं दोन्ही व्यक्ती देत आहेत, सेमच देत आहेत. तो शेतकरी तेवढंच भाडं देतोय, तो बिचारा गरीब आहे म्हणून याला कमी भाडं तर देणार नाहीये. आणि ही सुडबुट मधली तर ती व्यक्ती याला जास्त भाडं तर देणार नाहीये. हे म्हणजे एक ठीक आहे, एक पर्सन इन डिसीज आपल्याला क्लिनिक मध्ये दिसतो, तो आपल्याला जज करा. हायपोक्रेसी पण दिसते ना इथं, इथे हायपोक्रेसी पण दिसते 100%. तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या असतात. म्हणजे आपल्याला फिजिओलॉजिकल, म्हणजे आपल्याला जी आपली नॉर्मल लाईफ आहे त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा ह्या गोष्टी एन्काउंटर होतात. एक समजून घेण्यासाठी, आपण तिथं मेडिसिन प्रिस्क्राईब करायचं नाहीये ही गोष्ट वेगळी, पण एक समजून घेण्यासाठी की हार्ट फॉर इन्फेरियर, काइंड फॉर सुपेरियर कशा प्रकारे असू शकते. आता जेव्हा ही गोष्ट, हा इन्सिडेन्स मी पाहिलेला होता, तर तेव्हा मला रुब्रिक याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मी फर्स्ट इयर सेकंड इयरला असेल तेव्हा एवढी बुद्धीची, पण जेव्हा मी हे रुब्रिक शिकले तेव्हा मला तो इन्सिडेन्स क्लिक झाला, आठवला. तो कंडक्टर असा वागत होता, हे होतं ते. हे एक हार्ट फॉर इन्फेरियर म्हणजे कसं असते की जो त्याच्या कमी तो समजतो की हा आपल्या लेवलच्या कमी असू शकतो, त्याच्यासाठी तो हार्डली बिहेव करतो. जो त्याच्या लेवलच्या सुपेरियर असू शकतो त्याच्यासाठी तो सॉफ्टली बिहेव करतो. समजा एखादा एम्प्लॉई असला ना ऑफिसमध्ये, तो त्याच्या बॉस सोबत एकदम सॉफ्टली बिहेव करणार, त्याला फ्लॅटर करणार, आणि याच्यामुळे त्याचा फायदा सुद्धा होणार नंतर. बॉसला फ्लॅटर करणे, त्याच्या बढायक्या करणे. फ्लॅटरिंग मध्ये लायकोपोडियम खूप चपळ असतो, आणि ते जे त्याच्या अंडर काम करणारे असतात त्यांच्यावर तो हार्डली एक रूड प्रकारे का हार्डली वेनी तो त्यांच्यासोबत वागत असतो. तुझी केस सांगणार होतीस तू. हे घरामध्ये सुद्धा असं असू शकते. एक लहान बच्चू आहे, तर तिच्या आईचं म्हणणं असं होतं की ती तिच्या घरामध्ये इतकी व्हायलेंटली वागते, आईला मारणार, आजीला शिव्या देणार. आई प्रेग्नेंट होती तरी सुद्धा की आई तूच करून दे, तू जेव घालून द्यायचं म्हणजे तूच जेव घालून द्यायचं, नाही तर जेवणारच नाही, तूच आंघोळ करून द्यायची. समजा आई काम करत आहे, आजी रिकामी आहे, तरी नाही आजी करायचं नाही, आजीने नाही, आईने म्हणजे आईनेच करायचं, जे आजीने करायचंय ते आजीनेच करायचं. आणि जेव्हा आई किंवा आजी रागावते त्याच्यानंतर त्यांना मारायचं, शिव्या द्यायच्या, असं प्रकारे. पण जेव्हा तिचे वडील घरी यायचे, तिच्या वडील तिचे खूप लाड करायचे, आणि तिच्या वडिलांसोबत ती त्याच्या एकदम अपोजिटली बिहेव करायची, कारण तिचे वडील स्ट्रिक्ट आहे हे तिला माहित आहे ना, आणि कोणत्या व्यक्तीला फ्लॅटर करायचं हे पण माहित आहे. बिझनेस कुठून आहे हे नक्कीच माहिती असते लायकोपोडियमला. आणि नवीन लोकांमध्ये जाणे हे खूप यांच्यासाठी कठीण असते. ऍक्च्युली ती जेव्हा क्लिनिक मध्ये आली, तिच्या डोळ्यामध्ये इतकी जास्त भीती होती. फर्स्ट प्रिस्क्रिप्शन माझं चुकलेलं होतं, पण सेकंड वेळा जेव्हा मी तिची केस वारंवार बघितली, त्याच्यानंतर बघितलं की तिच्या डोळ्यांमध्ये इतकी जास्त भीती होती, आणि ती पूर्ण टाइम, आई आणि वडील दोघंही होते, तिच्या वडिलांजवळच बसलेली होती. तिला माहिती आहे घरामधले जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे ते हार्ड आहे, आणि जी आई आहे, जी आजी आहे, ते इन्फेरियर आहेत, आणि तिचे वडील सुपेरियर आहे, त्याच्यामुळे सॉफ्ट फॉर सुपेरियर अँड हार्ड फॉर इन्फेरियर. वडील जसे बाहेर गेले तसा रंग बदलेल, ती रंग बदलेल.
आता राजू आणि त्यांनी जर तीच गोष्ट आई सांगते करणार नाही, वडिलांनी सांगितलं ती चांगल्या प्रकारे करणार. राजूरकर सरांचा व्हिडिओ आहे लायकोपोडियमचा, त्यात सरांनी खूप क्लासिकल एक्झाम्पल दिलेले लायकोपोडियम चाइल्डचं, की बाबा आल्यानंतर हो बाबा होमवर्क, हो बाबा हो बाबा, टीव्ही कमी, हो बाबा हो नक्कीच बरोबर. आणि जसे बाबा जसे शाळेमध्ये सुद्धा यांची एकही कंप्लेंट नसते. कंप्लेंट नसणार, टीचर सांगणार की इतका ओबिडियंट म्हणजे सिन्सिअर मुलगा आहे, इतका ओबिडियंट मुलगा आहे की याच्यासारखा मुलगा नाही. मग त्याची आई त्याच्या आईला, आजीला, बहिणीला, त्याच्या आई आजीला माहित असते जे त्याचे लाड करतात ना, पॉवर लव्ह ऑफ ते पॉवर लव्ह, तर ते जे त्याचे तिथे तो लाड त्यांचा पॉवर चालवण्याचा प्रयत्न करतो. तो त्याची आणि हे पण कशासाठी असते, हार्ट फॉर इन्फिरियर काइंड फॉर सुपिरियर, हे कशासाठी असते. समजा आता जे ऑफिसचं जे एक्झाम्पल दिलं मी, बॉस आणि एम्प्लॉईचं, बॉस सोबत जर याचं कनेक्शन चांगलं होऊन गेलं, हा काय करत आहे, फ्लॅटर करत आहे, फ्लॅटरिंग केल्यामुळे बॉसही खुश राहते, त्याचे प्रमोशन वगैरे ते तर होतच राहतात, प्लस त्याचे जे सबऑर्डिनेट्स असतात, याच्या खाली जे काम करणार असतात, त्यांच्यावर एक हा रोप झाडू शकते, कारण याच्या पाठीवर हात बॉसचा असतो. तो पॉवर घेतो बॉस कडून. आणि ती पॉवर घरी पण कसं लहान मुलं की पॉवर कोणाची, बाबाचा हात पाठीवर आहे ना, घरी मी काही करणार. तर ते सरांनी एक्झाम्पल खूप छान दिलेले, की जशी बाबांनी रूम सोडली, घर सोडलं, तसं तो आईला म्हणतो होमवर्क चल नाही करणार जा, आईस्क्रीम आत्ताच्या आत्ता, आईस्क्रीम देशील तर करतो, टीव्ही लावून देते का तर करतो, नाही तर नाही करत जा. तर हे जे चेंजेस असतात, तर हे आपल्याला घ्यायचे असतात. तर एक केस कावर्डाईज मध्ये पण आहे, कावर्डाईज अँड टिमिडिटी पब्लिक अपिअरिंग इन, म्हणजे पब्लिक मध्ये जाण्यासाठी एक टिमिडिटी असते. काय रिझन असते याच्यामध्ये, लोकांमध्ये जाण्याची एक भीती असते, कारण माझी जी कमतरता आहे ती कोणाच्या लक्षात नाही आली पाहिजे. फिअर न्यू पर्सन ऑफ एक रुब्रिक आहे लायकोपोडियमचं. नवीन माणसाची भीती असते, कारण नवीन जे असते, नवीन बद्दल काहीच माहित नसते, हा व्यक्ती कसा असणार आहे, हा माझ्याबद्दल काय जजमेंट देणार आहे, एक सोशल पोझिशन हा सुद्धा कन्सर्न असते लायकोमध्ये, सोशल पोझिशन हा माझ्याबद्दल काय विचार करणार आहे. हो, खूप मोठा कन्सर्न आहे. त्याच्यामुळे फिअर न्यू पर्सन ऑफ. आणि ती जी बच्चूची केस होती ना, त्याच्यामध्ये काय व्हायचं, तिच्या घरी जर कोणी नवीन व्यक्ती आलं, तो व्यक्ती घरातून बाहेर पडाल्यानंतर ही आजारी पडायची. फिअर न्यू पर्सन ऑफ मध्ये 2च मेडिसिन आहे, लायकोनिस्ट्रॉन्टियम 7. एखादा नवीन व्यक्ती, अनोळखी व्यक्ती जेव्हा तिच्या घरामध्ये यायचा, तेव्हा ती इतकी भेऊन जात होती, इतक्या भीतीमध्ये जात होती. तो व्यक्ती घरातून निघाला, म्हणजे सर्दी, ताप, खोकला हे तिचं नेहमीच राहत होतं. आफ्टर लायकोपोडियम हे चेंज झालं, नवीन पर्सन घरामध्ये येऊन जातात, तिची अलर्जी टोटली ठीक झालेली आहे. हे जे बोललं जातं की आईला मारणं बंद झालेलं आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण एक बघितलं होतं की पर्सन विचारतात की व्हाय होमिओपॅथी, खूप छान, व्हाय माइंड, व्हाय माइंड अँड व्हाय होमिओपॅथी. सो आन्सर इज we just don't want to cure physical, we just don't want to touch his body, we want to touch his soul. आणि सोल जेव्हा होमिओपॅथी टच करणार आहे, ती त्या प्रकारे त्याला मोल्ड करणार आहे की त्याची जी पॅथॉलॉजिकल एक झालेला आहे, जे काय म्हणतो आपण, जो रस्ता माइंड लेवलवरचे पॅथॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत, माइंड लेवलचे, जो त्याचा रस्ता सुटलेला आहे, तर तो आपण त्याच्या चुकलेल्या रस्त्याहून त्याला एक ट्रॅकवर आणणार आहे, नॉर्मल्सीवर आणणार आहे. आम्ही होमिओपॅथ स्वभाव चेंज नाही करणार व्यक्तीचा, पण स्वभावामध्ये जे ऍबनॉर्मल पॅथॉलॉजिकल लेवलला चेंजेस झालेले आहेत, ते आम्ही नॉर्मलवर आणण्याचा प्रयत्न करणार. नॅचरल प्रेझेंटेशन जे असायला हवं, जो एरिक्सनचा चार्ट सांगतो, ही नॉर्मलसी जी आहे लाईफची, तिथं आम्ही तुम्हाला आणून सोडणार. मग ती मेंटेन करणं ही प्रत्येक व्यक्तीची ही व्यक्तिगत जबाबदारी झाली. मुळापासून बरं करतो म्हणजे काय करतो,
त्या आजाराच्या मुळाशी जातो. मग तो आजाराच्या मुळाशी जायचा म्हणजे तो आजार कुठून तयार झालेला आहे? प्रत्येक आजार हा माइंड लेवलला तयार होणार. जेव्हा माइंड लेवलवर तयार होतो. कॉन्शियसची लेवल त्याची क्रॉस होणार तेव्हा तो बॉडीवरती सेटल्ड होताना आपल्याला दिसणार. फिजिओलॉजिकल लेवल पासून, नॉर्मल्सीच्या लेवल पासून जेव्हा टिल्ट होऊन तो पॅथॉलॉजीकडे जातोय, तर तिथे जाऊन आम्ही कॅच करतोय. म्हणून आम्हाला प्रश्न पण विचारले जातात की फिजिकल कंप्लेंट्स आहे, तुम्ही माइंड कसा बघता? तुम्ही फक्त माइंड वरून मेडिसिन कशी जज करता? तर ही एका शब्दात एका लेक्चर मध्ये ऍक्च्युली माइंड म्हणजे ती माइंड स्टेट असते. डिसीज मध्ये झालेली माइंड स्टेट असते ती पेशंट. मेंटल स्टेट इन डिसीज. आपल्या प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये हे आपण खूप स्पष्टपणे क्लिअर सर्व खूप एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. हे जे नवीन लायको बॅक टू नवीन व्ह्युअर्स जे असतील बॅक टू लायको जे नवीन व्ह्युअर्स आहेत तर त्यांनी प्लीज आमचे जुने चेक करा. आम्ही बऱ्याच गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता ही 1 वर्षाची जर्नी कम्प्लीट होऊन आपण या लेवलला पोहोचलोय की आपण सरळ लाईव्ह डिस्कशन्स वगैरे करतोय इथे. तर मेडिसिन डिस्कस करत आहे. मेडिसिन डिस्कस करतोय. ही खूप पुढची स्टेज झालेली आहे. याच्या बेसिक जे गोष्टी होतात त्या आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. ऍक्च्युली लायको जेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढा तो नसतो. बोस्टरिंग एवढा मोठेपणा जो तो दाखवायचा प्रयत्न करतो ना, आतून तो पोकळ असतो, इम्पॉर्टन्स असतो. आणि ते लपवण्यासाठी आणि ते कोणाला दिसू नको या भीतीपोटी हे सर्व त्याचं वागणं असते. जेव्हा मुळातच तो कावडायचं आहे. इम्पॉर्टन्स वरून जर एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, जर का आपल्याला मेटाफोरिकली जरी गोष्टी बघायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत, आपल्या समाजामध्ये बरेचसे अशा सिच्युएशन्स घडतात, बऱ्याचशा अशा गोष्टी घडतात की जिथं इनफर्टिलिटीच्या केसेस आहेत किंवा इनफर्टिलिटी इन मेल, बट दोष हा स्त्रीवर ढकलला जातो. ट्रेडिशनल प्रेज्युडन्स जो आपण म्हणतो की जर पुरुषामध्ये कमतरता आहे ही गोष्ट जर बाहेर पडली तर त्याचा बायकोवरचा, संसारावरचा कंट्रोल सुटेल, निघून जाणार. तर हे जे आहे हे काय ट्रेडिशनल प्रेज्युडन्स आहे. तर हा ट्रेडिशनल प्रेज्युडन्स आपल्याला वारंवार जे ट्रेडिशन सुरू आहे, जे आतापर्यंत ज्या चालीरीती चालत आलेल्या आहे, ज्या रूढी परंपरा आहे, ज्या आतापर्यंत चालत आलेल्या आहे, तो त्या मानतो. चूल आणून मूल जे असते ते तसंच राहणार. बाईचं काम काय आहे? घरामध्ये चूल पाहणे, मुलांना जन्म देणे, बस एवढंच. की पायातली चप्पल या म्हणजे लायकोपोडियम प्रेझेंट करू शकतो, अशा प्रकारे तो बोलू शकतो की डॉक्टर कसं आहे ना, पायातली चप्पल ही पायातच असावी, ती पायातच असली पाहिजे. जास्त डोक्यावर बसून नाचू शकत नाही. जरुरी नाहीये की प्रत्येक इनफर्टिलिटीच्या केसमध्ये तुम्ही लायको द्याल, बट यू शुड कन्सिडर इट इन दिस वे. यू शुड कन्सिडर लायको इन दिस वे इन सच केसेस. त्याच्यामध्ये लाफिंग जॉयलेसी दिसू शकते जर तुम्ही ही कमतरता त्याची पकडण्याचा प्रयत्न केला. हीच नाही, जरी कमतरता त्याची दिसून आली, पकडण्याचा तुम्ही ट्राय केला, त्याला समजलं की आता हे उघड होत आहे, तेव्हा तो लाफिंग जॉयलेस मध्ये जाणार. तो एम्बॅरेस ते लपवण्यासाठी म्हणजे अशा प्रकारे स्माइल करणार की समजून येते की एक स्माइल जेव्हा करतो आपण, एक इंटरनल हॅपीनेस असतो, तो हॅपीनेस नसतो त्या लाफिंग मध्ये. एक जॉयलेस लाफ असतो. एक जॉयलेस लाफ असतो, फक्त ते तेवढं लपवण्यासाठी की नाही डॉक्टर तसं काही नाही. ऍक्च्युली तेच आहे, तेच लपवायचं आहे. आता हे खूप एक्स्ट्रीम एक्झाम्पल बघितलं आपण. इनफर्टिलिटी आणि इम्पोर्टन्सी खूप मोठ्या टर्म्स आहेत समाजामध्ये. तर हे आपल्याला नेहमी एवढ्या एक्स्ट्रीम कंडिशन मध्येच दिसेल असं नाही. आपल्याला ही जी फ्लॅटर सुद्धा करणार, तुम्हाला पण फ्लॅटर करू शकतो. ऍक्च्युली तोही एक जजमेंट करण्याचा प्रयत्न करणार की हा डॉक्टर जो आहे हा आपल्यापेक्षा सुपेरियर आहे का इन्फेरियर आहे. जर तुम्ही त्याच्यापेक्षा सुपेरियर असले तर तो फ्लॅटर करणार, आणि जर तुम्ही त्याच्यापेक्षा इन्फेरियर असले तो तुम्हाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करणार, डिक्टेट करणार, बोस्टरिंग करणार. हे दिसूनच येईल. आपण फॉस्फरसचं बघितलं की तो 10 डॉक्टर घर में शेर और बाहर बिल्ली. बिलकुल
असे याच्या अपोजिट पर्सनॅलिटीज पण आहेत आपल्याकडे, की जे बाहेर बिल्ली म्हणजे शेर राहतील आणि घरी येऊन हा तिथे डॉमिनेट होते. ते तसे ते वेगळ्या रेमेडीज आहेत, त्या आपण खूप नंतर बघूया. तो हाच विषय नाहीये. आपण बोलत होतो याच्या वेगळ्या शेड बद्दल परत, की हे जे आहे लाईक होतं तर त्याचं बोस्टरिंग आहे, त्याचं फ्लॅटरिंग आहे. हा फ्लॅटर तो करतो, तो फॉस्फरस पण करतो, जे आपण बघितलं की पण फॉस्फरसचं प्रेझेंटेशन वेगळं असणार आहे, वेगळं लायकोपोडियमचं वेगळं असणार आहे. लायकोपोडियमच्या याच्यात कुठंतरी ही भीती राहील की डॉक्टर आता काय बोलेल. फॉस्फरस यांनी रिलेशन मेंटेन केलेलं आहे, तो कॉन्फिडेंटली आपल्याला बोलतो की डॉक्टर गेलो होतो. फॉस्फरस मध्ये तेवढा कॉन्फिडंट असतो. हा इथे हा इतकी फ्लॅटरिंग करतोय, पण हा चेक करतोय की डॉक्टर आता कसं आहे, डॉक्टर गेलो होतो पण तुम्ही फरक करणार हो, आपल्याला कॉन्फिडन्स तुमच्यावर आहे. तुमच्याकडे जेवढा फरक पडला ना तेवढा नव्हताच पडला तिकडे, कुठंच पडला नाही. हे डॉक्टरला कळतं. तेव्हा लायकोपोडियम बोलतो की बाबू बरं नव्हतंच ना तुला, गेलाच होता ना तू. एवढं काय चढाव चढवावं लागते मला, कहना क्या चाहते हो, हे लायकोपोडियम आपल्याला कळेल. तर याचे जे बघायचे आपल्याला एक नेक्स्ट केस आहे, की आता आपण जसं बघितलं ही जशी एक्स्ट्रीम सिच्युएशन आहे, खूप मोठी सिच्युएशन आहे, इम्पॉर्टन्सी इन्फर्टिलिटीची वगैरे. तर आपण त्याचं जे मिनिंग आहे रुब्रिकचं ते खूप लिटरर एकदम मस्त याच्यात सांगितलंय. पण याचा एक वेगळा शेड पण आपल्याला दिसू शकतो, कशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसू शकतो. तर माझ्याकडे एक 15-16 वर्षाचा मुलगा, एकदम लीन थीन पर्सनॅलिटी, खूप ॲनिमिक असा. कन्सर्न हा होता क्लिनिक मध्ये येण्याचा की हाईट वाढत नाही, हाईट वाढण्यासाठी मेडिसिन पाहिजे होती. भूक लागत नाही, कॅपॅसिटी कमी आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी नको, त्याचं बोलणं वगैरे काही नव्हतं. आणि त्याची आजी ही नेहमी यायची, तिच्या म्हणजे त्याच्या बहिणीची एक खूप क्लासिकल केस आहे, ती एखाद्या सेमिनार मध्ये आपण बघू. तर जेव्हा तिच्या बहिणीची ट्रीटमेंट सुरू होती, तर कधीही बहिणीची केस घेताना जेव्हा केव्हा बहिणीचे एलिमेंट्स मी बघत होते, तिथं कुठेतरी हा मुलगा येत होता मध्ये, की तो त्रास होतो, त्याचं टेन्शन आहे, त्याच्यामुळे हिला त्रास होतो, असं मी त्याचं वर्णन ऐकलेलं मुलाचं. की असा एक तिचा भाऊ आहे घरी, की ज्याचं वागणं फॅमिलीसाठी प्रॉब्लेमॅटिक आहे. हा त्याच्याबद्दलची जी त्याची काय म्हणू आपण, त्याचं जे कौतुक ऐकलेलं होतं ते एक इमेज तयार झालेली होती की एक पर्सनॅलिटी हिच्या घरामध्ये अशी आहे. आणि जेव्हा तो मुलगा येतो केबिन मध्ये, माझ्या मध्ये येतो जेव्हा मेडिसिन घेण्यासाठी, तर मी एकदम शॉक. त्याला बघून कोणी असं म्हणूच शकत नाही की तो बंड आहे म्हणून. एकदम फुल ऑफ रेव्हरन्स, शांत, शाय, गरीब बिचारे. असं वाटत होतं की गरीब गाय बिचारा मुलगा असा इतका शांत, सोज्वळ, आणि त्याची इतकी बदनामी केली त्याच्या आजीनी की याच्यामुळे आजारी शक्यच नाही. मी त्याला विचारते काय प्रॉब्लेम आहे, काही नाही. राग आल्यावर काय करतोस तू, नाही राग येतच नाही मला, नाही. दॅट स्माइल, इट वॉज स्माइलिंग इनव्हॉलेंटरी अँड कंटिन्युअस, की नाही शाय. अरे एखाद्या नवीन नवरी सारखा लाजत होता तो तिथे. प्रेझेंटेशन एक्स्ट्रीम होतं, एक्स्ट्रीम. त्याचं जे होतं आणि त्याचं जे माझ्यासमोर प्रेझेंटेशन होतं ते, त्याच्यासोबत त्याचा मित्र आलेला. मी त्याला विचारलं की अरे राग आल्यावर काय करतो हा, तर तो मुलगा म्हणतो की मॅडम राग असं आहे म्हणे. आणि मी मग त्यांनी असं सांगितल्यावर मी त्याच्याकडे बघितलं तर म्हणतो की नाही नाही तसं काही नाही, राग वगैरे नाही. अरे तुझा बेस्ट फ्रेंड सांगतोय मला की राग म्हणजे बाबा कानाला खडा, दुरून नमस्कार, असा तुझा राग आहे, आणि तू मला एकदम नाही नाही. इट वॉज एम्बॅरेसमेंट, इट वॉज हायटिंग, दॅट लाफ, दॅट स्माइल वॉज लाफिंग. काय होतं लाफिंग लुक दॅट वेन आपण त्याच्याकडे बघितलं तो लाफ करतोय, पण त्याला सहन होते की तू एवढ्या भेदक नजरेने माझ्याकडे बघू नकोस.
कारण की तू आता बघू बघतेस नको. तर मी तुला किती कळतंय पोल खोलणार आहे आणखी, किती पोल खोलणार आहे. माझी जी कमतरता, माझे जे वीक पॉइंट्स आहे ते तुला कळतायत बाई, आणि ते मला नकोयत. हे ते सगळं नकोय. प्रेझेंटेशन होतं. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा त्याची आजी आली, जेव्हा मी विचारलं, तर तिने हे सांगितलं मला की तो काय करायचा की जर समजा त्याला भाजी आवडत नाही तर तो सगळ्या स्वयंपाकात मीठ टाकून द्यायचा. बापरे. तर त्याला एखादी कुठली गोष्ट आवडली नाही, तो वस्तू फोडून टाकायचा. फोडून टाकायचा डायरेक्टली फोडून डिस्पोज लेवलला. आणि जेव्हा त्याचे आई वडील त्यांच्याजवळ नाही राहायचे, तर त्याच्याजवळ त्याची बहीण आणि त्याची आजी. तर तो ऑब्स्टिनेट होता. पैशांसाठी प्रचंड त्रास द्यायचा त्यांना की एवढे पैसे मला द्या, मला पाहिजे, नाहीतर मग कुठल्या लेवलला डिस्ट्रक्शन होईल हे सांगता येत नाही. रूडनेस होता त्याच्या आजीसोबत, त्याच्या बहिणीसोबत. शिव्या पण द्यायचा तो, घाणेरड्या शिव्या पण द्यायचा. आणि तेच आता हे कसं आहे ना, जेव्हा आपले पेशंट जुळत जातात तर आपल्याला त्यांचं जे सब्जेक्टिव्ह प्रेझेंटेशन सोबत त्यांचं ऑब्जेक्टिव्ह प्रेझेंटेशन पण आपल्याला कळतं. त्यांच्या IPR मधून आपल्याला त्यांच्या जे रिॲक्शन आहेत त्या पण कळतात. तर ही एक खूप केस टेकिंग नंतर आपली बनत जाते. पण आपण आता जरी त्याच्या आजीने नसतं मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तरी केबिन मधल्या प्रेझेंटेशन वरून, त्याच्या अटेंडन्सच्या सांगण्यावरून पण आपण ते जज करू शकलोच असतो. जज करू शकलो. या केस मध्ये मग आपल्याला हे कळतंय. तर आफ्टर प्रिस्क्रिप्शन ऑफ लाइकोपोडियम ही स्टार्टेड टू से सॉरी. जे लहानपणापासून त्यांनी कधीच सॉरी म्हटलेलं नव्हतं. आणि सकाळी उठून जर का तो खेळायला जातोय आणि तो जर का लवकर रिटर्न येणार नाहीये, तर त्यांनी हे सांगायला पण सुरुवात केली होती की आजी मला लेट होणार आहे, तर जेवायला थांबू नका बरं, जेवून घ्याल तुम्ही. आणि कुठली भाजी, दॅट्स कॉल्ड द डायनॅमिक चेंज. दिस इज द डायनॅमिक चेंज. म्हणजे ठीक आहे, त्याचं फिजिकल जे गोष्टी होत्या, त्याची भूक वाढणे, त्याचा जो स्टॅमिना होता खेळण्याचा, एक्सरसाइज करण्याचा, तो स्टॅमिना वाढला, त्याचा मेटाबॉलिझम पुशअप झालं, अँड देन त्याची हाईट वगैरे वाढली. त्या गोष्टी झाल्याच. पण जे एका होमिओपॅथला एक्सपेक्टेड असतं, तर ते रिझल्ट असे चेंजेस होमिओपॅथी मध्येच दिसणार आहे ऑब्व्हियसली. कारण आपण वी आर टचिंग द पेशंट सोल. आपण एक्सपेक्ट केलेलं नसते ऍक्च्युली पेशंट कडून रिप्लाय काय येणार आहे, रिप्लाय काय नाही, ही मेडिसिन जाऊन ऍक्ट कुठं करणार आहे हे माहीतच नसते आपल्याला. बट आपण काय करत असतो, आपण तर पेशंट कोणत्या लेवलवर ऍक्ट करू शकतो. आपण काय बघतोय, पेशंट पर्सन इन डिसीज बघतोय, आणि पर्सन हेल्थ आणि पर्सन इन डिसीज याच्यावरून त्याचं कन्सर्न, अडॅप्टेशन अँड रिॲक्शन आपण बघतोय, आणि त्यानुसार आपण एक परफेक्ट डोस देण्याचा त्याला प्रयत्न करतोय. आणि त्यामधून तो ज्या त्याच्या नॅचरल लाईफ मध्ये एंटर होतो, आणि त्यानंतर जी रिॲक्शन असते फॅमिलीची ती प्लीझंट असते. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आजीने एवढीच एक गोष्ट बोलली मला की बाई तू मला माझी फॅमिली रिटर्न केली. मला म्हातारपणी जी शांतता पाहिजे होती माझ्या लाईफ मध्ये, मला नातवांचं सुख आता भेटेल, नातवांचं सुख आता भेटतंय त्या आजींना. तर ह्या अशा केसेस असतात. अजून एखादी केस घ्यायची की पुढच्या रेमेडीकडे वळायचं? खूप लेंदी. पुढच्या रेमेडीकडे. लायको मध्ये आणखी काही लायको मध्ये ऍड करण्यासारखं राहिलं? एवढं पुरेसं, बघू नंतर परत कधीतरी. थोडं पुरेसं. ठीक, नेक्स्ट रेमेडीला जाऊया. लायको सारखी थोडी सिमिलर जी टिमिड आहे, जी पब्लिक इन अपिअरिंग आहे, हार्ट फॉर इन्फिरियर, काइंड फॉर सुपिरियर मध्ये नाहीये. ओके. वे थोडी वेगळी आहे, पद्धत थोडी वेगळी आहे. अँड रेमेडी इज सिलिका. वाव, इंटरेस्टिंग रेमेडी आहे, मजा येईल ऐकायला. सिलिका खूप ऑब्स्टिनेट रेमेडी आहे. लायकोचा एक जो कोर होता तो काय होता, कावर्डाईज होता मुळातच लायको. सिलिशिया मुळातच ऑब्स्टिनेट आहे, खूप जास्त हट्टी आहे. ऍक्च्युली सिलिशिया ज्यापासून बनलेली आहे रेती,
किंवा वाळूचा कण जर आपण बघितला तर दिसण्यासाठी असं बारीक दिसते, पण जर तो ब्रेक करण्याचा प्रयत्न केला तर आपण ब्रेक करू शकत नाही. नाही करू शकत. इतका तो हार्ड असतो. त्याचा कण जर तुम्ही ठेचण्याचा प्रयत्न केला किंवा चुरगडा करायचा प्रयत्न केला, तो आपण करू शकत नाही. इतकी ऑब्स्टिनसी त्या पर्सन मध्ये दिसून येते. शायनेस असते, टिमिडनेस. त्याचं स्टूल जर पाहिला आपण सिलिशियाचं, तर ते सुद्धा तसंच आहे. जे माइंड लेवलवर असणार तेच फिजिकल लेवलवर दिसून येणार आहे. शाय स्टूल म्हणतात. सिलिशियाचं जे स्टूल आहे त्याला एक पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे, शाय स्टूल. स्टूल कम्स अँड रिसीट्स बॅक. कसलं सुंदर मटेरियल लिहून ठेवलंय आपल्या पायाने. फक्त अंडरस्टँड करण्याची गरज आहे. आपल्याला फक्त अंडरस्टँड करून सर्व लिंक जोडल्या जातात. सगळं जोडल्या जाते. तर सिलिका बघूया. नक्की. तुम्हाला काय माहिती सिलिशिया बद्दल? सिलिशिया हा शाय प्लॅटिना आहे, एवढं माहितीये मला. इगो खूप शाय प्लॅटिना आहे. शाय प्लॅटिना आहे. शर्मिला फ्लॅट है वो. शर्मिला फ्लॅट है सारी क्वालिटीज उसमें. इगो आहे. इगो खूप आहे. इगो आहे. कॉम्प्लेक्स आहे. ऑब्स्टिनसी आहे. पण त्याचा जो टिमिडनेस आहे ना, त्याचा जो शायनेस आहे, तो सर्व काही कव्हर करून घेतो. तर दिसणाऱ्याला वाटणार की शांत आहे, सैलाब है, लेकिन परत जो है ना छुपा हुआ है. वो इतनी सलीके से वो छाई हुई है कि अंदर का सैलाब तुम्हें दिख ही नहीं सकता. कारण तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. कावर्डाईज आहे, तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. इंटेलिजंट पण आहे, इंटेलिजन्स आहे, इगो आहे, ऑब्स्टिनसी आहे. पण सर्व जे त्याचं दाखवणं आहे तो दाखवू शकत नाही. ही प्रत्येक गोष्ट तो एक्सप्रेस करू शकत नाही. अँगर सुद्धा आहे, व्हायलंट सुद्धा होऊ शकतो, पण प्रत्येक गोष्ट ही तो एक्सप्रेस करू शकत नाही. त्याच्यामध्ये एकच रिझन असते, त्याचा कावर्डाईजनेस आणि त्याचा कॉन्फिडन्स वॉन्ट ऑफ. त्याच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नसते स्वतःबद्दल की तो एक्सप्रेस करू शकणार. हाच प्रॉब्लेम त्याचा पब्लिक अपिअरन्स मध्ये असतो. स्टेज डेअरिंग सुद्धा नसते त्याच्यामध्ये. एन्झायटी अँटिसिपेशन मध्ये सुद्धा सिलिका आहे की जर काही करायची आहे, नवीन गोष्ट करायची आहे, त्याच्या आधीच त्याला एन्झायटी असते. ती गोष्ट तो करू शकतो. ऍक्च्युली जेव्हा तो, आपण हे आधीपासून शिकत आलेलो आहे की सिलिशियाला एक स्टेज डेअरिंग नसते. त्याच्यामध्ये फिअर असतो की मी हे करू शकणार नाही, करू शकणार. सोशल पोझिशन हा मेन कन्सर्न असतो. जर मी स्टेजवर गेल्यावर चुकलो तर काय होणार. पण जेव्हा तो स्टेजवर जातो आणि एक वेळा त्याचं जे लेक्चर असणार किंवा जे प्रेझेंटेशन असणार स्टार्ट करतो, तेव्हा तो एकदम फ्लुएंटली सर्व करून जातो. पण त्याच्या आधी तो अँटिसिपेटरी एन्झायटी मध्ये असतो. त्याच्यामध्ये सर्व इंटेलिजन्स असतो, पण तो एक्सप्रेस करू शकत नाही. अँगरही असतो, एक्सप्रेस करू शकत नाही, पण करतो शेवटी त्याच्या मनाची का. असं नाहीये की तो जी त्याची जिद्द आहे, जी त्याची ऑब्स्टिनसी आहे, ती त्याची स्वतःमध्ये असते. घरात जर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. घरात जर का एखादं बाळ आहे की जे बोलत नाही, कॉन्ट्राडिक्ट करत नाही, याचा अर्थ असं नाही की तुम्ही जे सगळं म्हणताय तो घरचे काय म्हणणार, शांत आहे, शांत आहे, कॉन्ट्राडिक्ट करत नाही, कधी भांडत नाही, कोणत्याच गोष्टीला अपोज करत नाही, होच म्हणणार, पण करणार शेवटी त्याच्या मनाचं. उलट उत्तर देत नाही याचा अर्थ तो उद्धट नाही असं नाही. तो मनात खूप शिवाय देत नाही तुम्हाला. त्याच्या मनातल्या मनात राग आलेला आहे त्याला, पण तो दाखवत नाही. खूप राग आला. ऍक्च्युली राग इतका जास्त राग येतो की जर तो राग कंट्रोल नाही झाला तर तो व्हायलन्स मध्ये कन्वर्ट जाऊ शकतो. व्हायलन्स मध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि त्याच्यासाठी तो एक्सप्रेस करत नाही. त्याला त्याचा एक सिंपल रुब्रिक जर सिलिका समजून घ्यायचा असेल तर क्लिनिक मध्ये कसा दिसणार. सिलिशिया जर लगेच कॅप्चर करायचं असणार ना तर विदिन 10 सेकंड ओळखावं लागणार. क्लिनिक मध्ये आल्यावर 10 to 20 सेकंड मध्ये जर तुम्ही सिलिका सोडला, एक वेळा जर तो कम्फर्टेबल झाला तुमच्यासोबत, त्याच्यानंतर त्याला ओळखणं खूप कठीण होऊन जाणार आहे. कारण की त्याचा प्रेझेंटेशन क्लास आहे एक. जर सिलिका पकडायचा असला तर ऑब्झर्वेशन पक्का लागणार. खूप वेळा स्टडी लागणार, खूप वेळा चुकावं लागणार तुम्हाला, तेव्हा कुठे तुम्ही त्याला पकडू शकणार आहे. आणि क्लिनिकल एक रुब्रिक आहे आपल्याकडं, एन्झायटी हिमसेल्फ अबाउट. दोनच रेमेडीज आहेत, नॅट्रम कार्ब आणि सिलिका. एन्झायटी हिमसेल्फ अबाउट म्हणजे काय असते
एन्झायटी डार्क पाहिला आपण, एन्झायटी फ्युचर माहिती, एन्झायटी चिल्ड्रन माहिती, एन्झायटी हिमसेल्फ काय आहे. एक केस सांगते मी. एक मुलगा आला माझ्याकडे त्याच्या वडिलांसोबत, 19 वर्षाचा. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा काही लाजण्यासारखा नाहीये, पिंपल्स आलेत चेहऱ्यावर. जेव्हा हा, पण तेवढा कॉन्फिडन्स नाही ना की पिंपल्स जोरात म्हणणार ओके. की डॉक्टर पिंपल्स आलेत. नाही, तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. ऍक्च्युली मी तर न्यू आहे ना त्याच्यासाठी, पब्लिकच झाली मी त्याच्यासाठी. तो क्लिनिक मध्ये आला, त्याचे वडील साईडने बसलेले आहे, ही इज लायकोटाईप. त्याचे वडील, त्यांचा मेन कन्सर्न तो होता की समजा होमिओपॅथी मेडिसिन घेतल्याने काही पॉवर तर कमी नाही होणार ना. फादर इज लायको अँड सन इज सिलिशिया. लायको अँड सन इज सिलिशिया. व्हॉट अ कॉम्बो. आणि सिलिशिया असा का बनलेला आहे हे पण आपण पाहू. आधी हा डिस्कस करून घेऊ आपण की एन्झायटी हिमसेल्फ अबाउट म्हणजे काय असते. जेव्हा तो आला क्लिनिक मध्ये बसला, बस खाली मान टाकली आणि हातात त्याचं असं काहीतरी असं काहीतरी असं सुरू आहे खाली. बस खाली पाहायचं, असं सुरू. बोल ना, कशासाठी आलाय क्लिनिक मध्ये. त्याचे वडील सांगत आहेत की पिंपल्स आहे, ऐसा होता वैसा होता, उसमें से डिस्चार्ज नहीं आता, इचिंग होता, चेहरे पे अच्छा नहीं दिखता, सर्व त्याचे वडील बोलत आहेत. तो बिलकुल असा शांत बसून असं काहीतरी त्याचं सुरू आहे. आणि म्हटलं ठीक आहे ना, झालं का तुमचं बोलून, लेट हिम टॉक, तुला काय प्रॉब्लेम होत आहे. तर तो ना असा बघते वर, पिंपल्स आहे. काय पिंपल आहे असे. आणखी थोडं मी म्हटलं ऍक्च्युली मला ऐकायला नाही येत आहे, थोडस जोरात बोल. पिंपल आहे. आज त्याचा आवाज आणखी कमी होत गेला. एड्स नाही झालेलं दादा तुला पिंपल झाले सगळ्या अरे काय झालं काय नेमकं. अरे लाजण्यासारखा किंवा लपवण्यासारखा प्रॉब्लेम आहे का. पण त्याच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नाही की तो जोरात मी जे बोलत आहे तेवढं क्लिअरली सांगू शकत नाही की मॅम पिंपल झाले. तरी शेवटपर्यंत त्यांनी आन्सर केलं नाही. जेवढा मी आवाज रेज केला की प्लीज थोडं मोठ्याने बोल ना, काय बोलताय तू, क्लिअरली सांग काय प्रॉब्लेम होत आहे, स्पष्टपणे सांग. तुझ्या वडिलांनी तर सांगितलंय, पण तू सांग ना तुझा प्रॉब्लेम काय आहे, त्याच्याशिवाय मी मेडिसिन देणार नाहीये. त्याच्यानंतर त्याचा आवाज आणखी लो झाला. ओके. तर हे जे असते तो बघत नाही, ऍक्च्युली डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्याची हिंमत नसते, लपवण्यासारखा प्रॉब्लेम नसते, तरी तो टिमिडिटी मध्ये जाते. आणि रुब्रिक आपण तेव्हा अप्लाय करतो ना जेव्हा ऍबनॉर्मल असते. जर काही दुसरा काही प्रॉब्लेम असता, जसं त्याचे फादर म्हणत होते तशा प्रकारचा काही प्रॉब्लेम असता, मी लेडीज डॉक्टर आहे, त्याच्यानंतर जर तो एम्बॅरेस झाला असता तर इट वॉज नॉर्मल. सिम्पल साठी काय एवढं एम्बॅरेस होत आहे तू. आणि हे जे असतं त्याचं खाली पाहणं आणि स्वतःमध्येच हे, जेव्हा मी त्याच्या वडिलांकडे बघणार ना तो रिलॅक्स राहणार. जेव्हा मी त्याच्याकडे बघत आहे तेव्हा त्याच्या लक्षात येते की दॅट शी इज लुकिंग ऍट मी, तेव्हा तो एन्झायटी मध्ये जाणार की व्हॉट शी इज ऑब्झर्विंग, ही काय ऑब्झर्व करत आहे, काय परस्यू करत आहे. त्याच्यानंतर तो एन्झायटी मध्ये जाऊन त्याचं हे असं की आता मी काय बोलू, अरे बाबा काय करतो रे हाताचं बोटांचं, काय करते तू, इकडे बघ ना समोर, का बरं भीते एवढा. खाणार नाहीये ना डॉक्टर, काय करणार काय. हातामध्ये समजा एखादी लेडीज असली, लहान मुलगी असली, तिच्या हातामध्ये रुमाल आहे, ती असं का फाडते का तो रुमाल. बोल. आणि आपलं काम काय करत आहे. आपला टास्क हा आहे की आपल्या मनात जरी असे रिएक्शन आले तरी आपल्याला दाखवायचं नाहीये ते पेशंटला, एक्सप्रेस नाही करायचं. तर ही झाली एन्झायटी हिमसेल्फ अबाउट. आणि ही जर तुम्ही लवकर ओळखली नाही आणि एकदा का सिलिका तिथे कम्फर्टेबल झाला तुमच्यासोबत, त्याला तेवढा कॉन्फिडन्स आला की मी बोलू शकतो, त्याच्यानंतर सिलिकाचा एन्झायटी हिमसेल्फ दिसणार नाही. त्याच्यानंतर थोडं कठीण जाणार ओळखून घेण्यासाठी सिलिकाची पर्सनॅलिटी. आणि जी त्याची ऑप्टिनसी आहे, ऑप्टिनसी मध्ये आहे आणखी बार्गनिंग करतो, तो यिल्डिंग करतो, इगोटिझम मध्ये पण आहे. इगोवाला जो प्रत्येक बंदा आहे इगो मधला, तो त्याचा इगो कुठेतरी दाखवतो, त्याचा इगो कुठेतरी दिसतो. पण सिलिकामध्ये तेवढी हिंमत नाहीये की तो त्याचा इगो दाखवू शकणार, तो त्याचा पॉइंट फर्मली मांडू शकणार. आणि त्याला माहित आहे की माझ्या इगोमुळे सर्व प्रॉब्लेम होत आहे.
जर काही होत आहे त्याचे माझ्या इगोमुळे होत आहे, पण तरी तो सॉरी बोलणार नाही, तो ते मान्य करून घेणार नाही. आणि बार्गेनिंग आपण बघितलं होतं, आय थिंक बार्गेनिंग रुब्रिक झालंय आपलं. बार्गेनिंग खूप छान प्रकारे झालंय आपलं. आपल्या आधीचे व्हिडिओज मध्ये आहे. बार्गेनिंग मध्ये सुद्धा सिलिका आहे, पण बार्गेनिंग ऑफ सिलिशिया कशा प्रकारची राहते? बार्गेनिंग मध्ये 5च रेमेडीज आहेत, सल्फेटिला, सिलिशिया. तर सिलिकाची बार्गेनिंग कशी राहते? टॉप 5 मध्ये एक तर राहतो त्याचा इगो, हम्म. एका लेवलवर राहतो इगो, आणि नाही पण म्हणू शकत नाही, तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. मग काय करायचं? एक मधला रस्ता तर काढावा लागणार आहे ना. करणार तर मनाचीच आहे, मग तो यील्ड करतो. इथून येते यील्डिंग. या 2 कंडिशन मध्ये तो यील्डिंग करतो. क्वेरलही करायचं नाही आहे, कोणासोबत डिसएग्रीमेंटही करायचं नाही, भांडायचंही सुद्धाही नाहीये, तर याच्यामध्ये यील्डिंग करणार. तर यील्डिंग कशा प्रकारे राहणार? समजा लहान मुलगा आहे, अभ्यास करत नाहीये, आई म्हणताय अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, नाही म्हणत नाही, हा काय म्हणतो? हो करतो. उठला जागेवरनं? नाही. आई परत येते, अभ्यास कर रे, हो करतो. उठला? नाही. अभ्यास कर रे, हो करतो, मी नाही कुठं म्हणत आहे, उद्या करतो ना, उद्या करतो, हे काम कर, उद्या करतो, मी नाही कुठं म्हणत आहे. नाही म्हणणार नाही, पण करणार तेच जे करायचं आहे, जे त्यांनी ठरवलेलं आहे तेच करणार आहे. असे लोक ऍक्च्युली याच्यासाठी एक रुब्रिक आहे आपल्याकडे, पोस्टपोनिंग एव्हरीथिंग टू टुमारो एव्हरी डे. जे सासू आणि सुनमध्ये सँडविच होतात लोक, ते जर सिलिशा असले तर खूप छान प्रकारे सर्वाइव्ह करू शकतील. तिलाही हो, तिलाही हो, तुलाही नाराज नाही करत, तुलाही नाराज नाही करत, करेन तर मी माझ्याच मनाची करेल. ऍक्च्युली जे आपण पाहिलं की बिल्डिंग्स वगैरे ज्या बनतात त्याच्यामध्ये सिलिका यूज केली जाते, पण सिलिका तोपर्यंत काम करू शकत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये सिमेंट नाही, आधार पाहिजे. सिलिशिया स्वतः उभा नाही होऊ शकत. म्हणजे जो सिमेंट आहे त्याला आपण जर समजा म्हटलं कुठला तरी सपोर्ट किंवा कॉन्फिडन्स जर त्याला कुठून तरी भेटला दॅट यू कॅन डू दॅट, त्याच्यानंतर जो तो फॉर्म होणार तो कोणीच पाडू शकणार नाही. सिलिशियामध्ये आणि तो त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न पण करणार नाही. ऍक्च्युली एका पोस्टवर गेल्यावर, एका सिच्युएशन, एखाद्या प्लेसवर गेल्यावर, तो एका हाईटवर गेल्यानंतर त्याला एक फिअर असतो, फिअर फॉलिंग ऑफ. म्हणजे समजा एखाद्या पोस्टवर तो पोहोचलेला आहे, खूप एक्झाम दिले, काही जॉब वगैरे लागलेली आहे, त्याच्यानंतर तो एका पदावर गेलाय, त्याच्यानंतर त्याला भीती असते की मी याच्यावरून खाली घसरणार, त्याच्यामुळे तो नवीन ट्राय काही करत नाही आणि बेड रिमेन इन बेड डिझायर फॉर्म मध्ये राहतो. मी ज्या बेड मध्ये आहे, ती कम्फर्टेबल स्टेट मध्ये मी जे आलेलो आहे, ती मला आता सोडायची नाहीये, कारण फिअर फॉलिंग ऑफ आहे ना. इथे मी काय म्हणतात, इथे एक ऍड करायचंय. आपण लायको बघितला तर लायको मध्ये अँबिशन मध्ये हाई आहे, तोही आहे, पण आता सिलिशियाचं कसं आहे, एका पोझिशनला गेल्यानंतर तो त्याच्या एन्झायटी फिअर मुळे सेटल्ड होतोय, जास्त काही सेटल्ड होतोय, बेड मध्ये राहायचंय, बेड मध्ये राहायचंय त्याला. आणि तेच लायको बेडशन मध्ये आहे. लायकोचं जे अँबिशन आहे ते इन्क्रीज इन्क्रीजच होत राहणार आहे. तो लेबर असेल, तो तिथला तो एका वरच्या लेवलवर गेला, तो त्याच्या वरच्या लेवलचा ट्राय करेल, तिथं गेल्यानंतर जाण्याचा प्रयत्न करणार. तिथं एका वरच्या पोझिशनला गेल्यावर तो म्हणणार, अच्छा या पोझिशन आल्यावर ही पॉवर आहे का, याच्यात एवढं कंट्रोल करू शकतो का, मग याच्या वरच्या पोस्टला तर अजून पॉवर मिळेल, मग तो अजून पॉवर मिळणार, मग तो अँबिशन इन्क्रीज एम्प्लॉय एव्हरी पॉसिबल मध्ये काम दाम दंड भेद सगळे यूज करणार त्याचं अँबिशन गेन करायसाठी, मिळवण्यासाठी, त्याचा इन्क्रीज होत राहणार, त्याचा ग्राफ इन्क्रीज असाच राहणार आहे. फिशिंग ऍप्टिट्यूड मध्ये पण 2च मेडिसिन आहे, लायको आणि सिलिका. यांना माहित आहे की समोरच्या व्यक्तीला कसं आपल्या जाळ्यात फसवायचंय. ऍक्च्युली लायकोचं बघितलं आपण, हार्ट फॉर इन्फिरियर, काइंड फॉर सुपिरियर थ्रू करतो, पण सिलिका हा मॅनिप्युलेट करतो.
कारण की आपली गोष्ट कशा प्रकारे काढून घ्यायची आहे भांडण न करता यिल्डिंग मधून, हार्ड हे त्याला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. हार्ड होण्याची हिंमत नाहीये ना सिलिकामध्ये. हार्ड होण्याची हिंमत नाहीये, पण आतमधून ठरलेलं आहे ना काय करायचंय. बरोबर. जे ठरलंय तेच करणार आहे. तो तर असा सगळ्यात असतो भाग पाडेल. सिलिका. आणखी एक राहिला आपला, हम्म. सिलिका असा का असतो. का असतो? अर्ग्युइंग नॉट अर्ग्युइंग मध्ये पण सिलिका आहे. कॉन्ट्रडिक्शन इनटॉलरन्स ऑफ अँड ऑब्जेक्टिव्ह रिझनेबल मध्ये सुद्धा आहे. इंटेलिजंट आहे सिलिका, ऑब्जेक्टिव्ह रिझनेबल आहे, त्याच्याकडे कारण राहणार, प्रत्येक गोष्टीसाठी एक कारण, प्रॉपर कारण राहणार, जे आपण मान्य करतो नाही. दॅट्स ओके, दॅट्स राईट. तर एक रुब्रिक आहे आपल्याकडे सिलिकाचं, एलिमेंट्स फ्रॉम पॅरेंटल प्रोटेक्शन एक्सेसिव्ह. हा, सिलिका असा का होतोय याचं आता का एखादी व्यक्ती असं का वागते. एलिमेंट फ्रॉम इगोटिझम मध्ये पण सिलिका आहे. इगो त्याचा एवढा खूप जास्त असतो की त्याच्यामुळे नंतर त्याला प्रॉब्लेम तयार होतात. एलिमेंट्स मध्ये तो जातो. एलिमेंट्स फ्रॉम प्रोटेक्शन, एलिमेंट्स फ्रॉम पॅरेंटल प्रोटेक्शन एक्सेसिव्ह. त्यामध्ये 3च मेडिसिन आहे, बराटा काप, कॅल्केरिया आणि सिलिका. आता हे काय असते पॅरेंटल प्रोटेक्शन एक्सेसिव्ह काय असते. प्रत्येक पॅरेंट प्रोटेक्ट करतातच, काळजी करतातच. काही जे असतात ते त्यांची एक लेव्हलच्या वर प्रोटेक्शन जाते, किंवा हा घरामध्ये सर्वात लहान असतो, त्याची एवढी काळजी केली जाते की बाबा बाबा तू बाहेर जाऊ नको, आजारी पडशील, मातीमध्ये खेळू नको, काही होऊन जाईल, इन्फेक्शन होऊन जाईल, माती तोंडात टाकू नको, पोट दुखेल, मुलांमध्ये खेळू नको, दम लागेल. त्याच्यामुळे तो इतका एक्सेसिव्ह प्रोटेक्शन मध्ये राहतो की त्याच्यानंतर त्याचे एलिमेंट्स स्टार्ट होतात. आणि त्याचं अडॅप्टेशन म्हणून या तिन्ही मेडिसिनचं जे रिॲक्शन आहे ती वेगवेगळी राहणार. ऍक्च्युली बराटा काप काय करते अशा कंडिशन मध्ये, स्वतःचं डोकं लावून सोडून देते. अच्छा ठीक है ना, वो कर रहे ना, करने दो, अच्छा है ना अपने लिए, कर रहे तो. कॅल्केरिया पण पेट डिझायर मध्ये जातो. पण सिलिकाचा जे रिॲक्शन आहे ना, सिलिकाची रिॲक्शन वेगळी असते याच्यामध्ये. सिलिकामध्ये इगो असते, ऑब्स्टिनसी असते, पण तो अपोज करू शकत नाही त्या सर्व गोष्टी. त्याच्यामुळे मग तो यिल्डिंग करतो. ते जे व्यक्ती असतात त्यांच्यासोबत तो यिल्डिंग करतो. यिल्डिंग करून त्याची मॅनिप्युलेशन करून तो त्याच्या गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळून घेतो. कोणाला नाही पण म्हणत नाही, पण करतो ते जे ठरवलेलं. समोरचा व्यक्ती स्वतःहून त्याला म्हणेल की ठीक आहे बाबा तू आता हे कर, तसंही कर, तो कुठं ऐकतो. नको करू राहू. नको. शेवटी काय मी नाही म्हटलं का, मी नाही म्हटलं का, करतोय ना, उद्या करतो, उद्या करतो, उद्या कर. अरे बाबा उद्या कधी येणार आहे. शेवटी आई म्हणेल बाबा राहू दे, नको करूस, सोड. आणखी एक इगो एवढा जास्त असतो याचा, ऍडमोनिशन ऍग्रवेट. म्हणजे सरळ जर कोणी साधारण भाषेमध्ये याला एखादा उपदेश देत आहे एखादा की तू असं करू शकतो बरं, एक सजेशन म्हणून किंवा प्रेमाने जरी कोणी सांगितलं की तू असं पण करू शकतो, तू तसंही करू शकतो, याच्यामध्ये नाही. इगो एवढा जास्त आहे की त्याचं तिथे इगो हर्ट होते. ऍडमोनिशन ऍग्रवेट मध्ये सुद्धा आहे. आणखी एक आहे कंटेम्प्च्युअस. कंटेम्प्च्युअस मध्ये म्हणजे दुसऱ्याला तो कमी लेखते. हे त्याच्या बिहेवियर मधून समोरच्याला समजणार. ऍक्च्युली बोलणार सिलिशिया कुठेच नाही, त्याच्या बिहेवियर मधून हे सगळं समजून घ्यायचंय. समजा तो आपल्याकडे आलेला आहे, डॉक्टरकडे आलाय, आपण त्याला काही ऍडवाइसेस देतो, यू शुड ड्रिंक वॉटर, यू शुड टेक लॉट्स ऑफ लेफी व्हेजिटेबल्स, असं तसं सांगत आहे. हो 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 डॉक्टर, हो ठीक आहे ठीक आहे, हो 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 करतो करतो. अरे बाबा ऐकून तर घे काय सांगते, ऐकण्याआधीच हो म्हणतोय. तिथेच कळून जातं की तो किती ऐकतोय. तुम्ही ना पाणी पी, हो हो पितो पितो पितो, पाणी प्यायचं ना, पितो. त्याचं हिडन हे असतं, त्याच्या आपल्याला समजतंय हा नाही करणार आहे, आणि त्याला समजतंय की हा काय फालतूगिरी सांगतोय, यानं काहीच होणार नाही. तुझ्याकडे मेडिसिन साठी आलं, मेडिसिन दे ना बाबा, पाणी पिणी काय सांगतोय तू मला, मेडिसिन दे, याने काही होणार नाहीये. हा पण हो म्हणतोय. ही झाली
गिल्टिंग सिलिशियाची एक नॉर्मली जे जसे भेटतात घरामधून जर आपण विचारलं स्वभाव वगैरे कसा आहे तर त्याची आई तसंच सांगणार की शांत आहे, उलट उत्तर देत नाही, राग येत नाही जास्त, परंतु तो तेवढी किंमत नसते त्याच्यामध्ये की सर्व काही एक्सप्रेस करू शकणार, तेवढा कॉन्फिडन्स नसतो. जर तो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आला तर मग ते प्रत्येक गोष्ट सुरळीतपणे तो करू शकतो. पण टिमिडिटी पब्लिक अपिअरिंग इन मध्ये आहे, नवीन लोकांमध्ये जाण्यासाठी, पब्लिक मध्ये अपिअर होण्यासाठी किंवा पब्लिकली काही फंक्शन असलं काही असते त्याच्यामध्ये हा इझिली मिक्सअप नाही होऊ शकत लोकांमध्ये, नवीन लोकांमध्ये. त्याचे ते सगळे अँझायटीज, अँटिसिपेशन, एन्झायटी, फिअर, एक सोशल पोझिशनचा जो कन्सर्न आहे त्याच्यासाठी त्याची इमेज खूप महत्वाची असते की माझी इमेज काय बनणार कोणाच्या मनामध्ये, त्याच्यासाठी तो एक्सप्रेस करत नाही. खूप छान अशा प्रकारे हे एक शॉर्ट सिलिशिया. बरंच झालं आज आपलं फॉस्फरस खूप छान प्रकारे आपण त्याचे 2 शेड्स बघितले, लायकोपोडियम थोडा ब्रीफ मध्ये बघितला आणि सिलिशियाचा थोडा बघितला, सिलिशिया थोडा बघितला. एक मस्त सेशन झालंय आपलं हे. आणि रावसर डे शॉर्ट मध्ये सेलिब्रेट करण्यात आलेलं आहे. एकदम रावसर डे आज खूप मिस केलं आपण सगळ्यांना, आपल्या ग्रुपमेट आहेत, आपले मास्टर आहेत, बरेच दिवसापासून नो सेमिनार, नो सेशन, नो सेमिनार, नो सेशन्स, खूप मजा, नो पार्टीज, नो ट्रिप, फॉस्फरसच्या लाईफ मधली एक नो फॉस्फरस, नो लॅकेन्सी, नो सिलिशिया, नो लायकोपोडियम, नो सल्फर. नाही सल्फर आहे, सल्फर शिकतोय आपण, शिकतोय या ना त्या मार्गे सगळे इंटेलिजन्स गेन करतोय, पण ती मजा थोडी मिसिंग आहे. तर पण आज आपल्या ग्रुपमेट्स डॉक्टर प्रणिता, डॉक्टर श्रद्धा, डॉक्टर सुमेधा सगळ्यांना आपण मिस करतो. ते आपले मास्टर, ग्रॅटिट्यूड मास्तरांना नेहमीच. आज राव सर डे आहे. राव सर आपल्या करिअर मधले आपले एक फर्स्ट जनरेशन, आपले मास्टर सेकंड आहे, आपण थर्ड मध्ये मोडतो तर त्या राव सर आपले आजोबा आपण म्हणू, मास्तर तर आपले बाबांच आहेत, ते आहेत म्हणून आपण आहोत आज. गुरुची जी महती असते आता आपले सरांनी ऍक्च्युली राव सरांसोबत जरी आपला कॉन्टॅक्ट नसला तरी HHF थ्रू जी एनर्जी ट्रान्समिट होत आहे त्याच्यामध्ये राव सर कसे असतील हे तर आपण इमॅजिन करू शकतो आणि फील, आणि हे सर्व लोक किती लकी आहेत की जे राव सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आले. आपल्याकडे फक्त त्यांची लेगेसी ट्रान्सफर होते तर त्यात आपण ब्लेस्ड फील करतोय. एवढं वी आर ब्लेस्ड yes to be in HHF, to be a part of HHF, part of HHF and to being a pupil of our master. आपले मास्टर कधीच भारी आहेत, ते कधीच स्वतःचा ग्रेटनेस एक्सेप्टही करत नाहीत आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल असं काही बोलू देत नाहीत कधीच. बट आज राव सरांच्या बर्थडे निमित्त तर आपण हे बोलू शकतो की थँक्यू राव सर टू मीन्स त्यांनी आपल्या सरांना असं हे केलं की आपल्या सरांनी आपल्याला एक्सेप्ट केलंय, आपल्याला घडवलंय सगळं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत ते आहेत आपल्याला गाईड करायला आणि त्यांच्यातूनच आपण राव सरांना नेहमी भेटतो. त्यांच्यातूनच आपण जेव्हा आपली कंडिशन सिलिशिया सारखी झालेली आहे, एन्झायटी, अँटिसिपेटरी एन्झायटी झालेली आहे, कॉन्फिडन्स ऑन टॉप झालेला आहे, तेव्हा सरांनी आणि HHF मधून भरभरून कॉन्फिडन्स दिलेला आहे. घ्या लेकरांनो, जा पुढे, कीप गोइंग. आपण जे म्हणतो आपल्या सरांनी आपल्याला कधी आणि फॉस्फरस सारखं कुठेही मोकळं राहायला शिकवलेलं आहे. जेव्हा पेज सुरू करायचं आपलं तर तेव्हा जेव्हा सरांना मी कॉल केलं की सर अशी गोष्ट आहे मनात, करू का, आम्ही सगळं करणार आहोत. सर म्हटलं करा, तर चुकलो तर सर एकच गोष्ट बोलले, चुकाल तर शिकाल ना, आणि चुकल्या तर काय आहे ना, दुरुस्त करू आपण चुका, मी आहे, तुम्ही करा, तुम्ही चला पुढे, आपल्याला जायचंय पुढे. हे तेवढंच एक वाक्य पुरेसं होतं सगळ्या गोष्टी करायला. नाहीतर आपण होतो थोड्या सिलिशियाच्या याच्यामध्ये, सगळं होतं आतमध्ये, निघत नव्हतं बाहेर, काढायचं कसं हाही एक प्रश्न होता. आणि ही जसं आपण बोललोय ना तर ही जर्नी आहे, पुढे पुढे जायचंय. सर जे म्हणतात कीप गोइंग, तसं आपल्याला पुढेच जायचंय, करायचं. येस. तर
तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये परत. हो लवकर भेटू जरा, खूपच उशीर होतोय आपल्या सगळ्या गोष्टींना. तर चालेल. ठीक आहे, ओके, चलो हॅपी बाय. टू राव सर आणि आपले जे हॅपी बर्थडे टू राव. हॅपी बर्थडे टू राव सर. अँड वी मिस यू ऑल HHFEN मास्टर्स, फ्रेंड्स, कलिग्स. खूप मिस करतो एकमेकांना. लवकर जाऊ देत हा पॅन्डेमिक आणि लवकर भेटू देत सगळ्यांना. आणि लवकर सेमिनार होऊ देत सेमिनार, एन्जॉय करण्यासाठी. आईस्क्रीम्स आणि केक खूप मिस करते मी. ओके, बाय लेट्स ग्रो टुगेदर. बाय बाय. बाय.